येस सर. आदरणीय नवनिर्वाचित प्रांतपाल सुनीलजी सुतार, तसेच नवनिर्वाचित प्रथम उपप्रांतपाल राजशेखरजी कापसे, नवनिर्वाचित द्वितीय उपप्रांतपाल भोजराजे निंबाळकर, माझे सर्व माजी प्रांतपाल सहकारीगण, सर्वांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो. मित्रो, आज आपण नवीन लायनिस्ट वर्ष 21-22 च्या आपले डीजे इलेक्ट सुनील सुतार यांनी जो सेवा कार्यक्रम आपल्या समोर सादर करीत आहेत, त्याबद्दल आपणाला सर्वांना माहिती द्यावी व आपल्या बहुमत सूचना घेऊन आपल्याला चांगल्या यशस्वी पद्धतीनं लायनिझम मध्ये एक आदर्श लायनिझमचं वर्ष असं होऊ शकेल, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपण सर्वांना निमंत्रित केलंय. यासाठी मी आपल्या प्रांतातर्फे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या बहुमत सूचना आपण जरूर द्याल, त्यानुसार पुढील वर्षाची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असा मी विश्वास व्यक्त करतो. नवीन लायनिस्ट वर्षाकरता आपले डीजी इलेक्ट सुनील सुतार आणि DG1 इलेक्ट राजशेखर कापसे आणि DG2 इलेक्ट भोजराज निंबाळकर यांना शुभेच्छा देतो. आपण सर्वांना नवीन लायनिस्ट वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय लायनिस्ट. नमस्कार. आजच्या या व्हर्च्युअल प्री कॅबिनेट प्री ऑनररी मीटिंगचे प्रिसाइडिंग ऑफिसर, नवनिर्वाचित मल्टिपल काउन्सिल व्हाईस चेअरमन आणि सध्याचे प्रांतपाल अण्णासाहेब गळदगे, फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजशेखरजी कापसे आणि न्यूली इलेक्टेड सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर भोजराजजी निंबाळकर, या प्रांतातील सर्वच माजी प्रांतपाल ज्यांनी या प्रांताची जडणघडण किंवा प्रांताच्या प्रगतीचा आलेख त्यांच्या वर्षामध्ये उंचावत नेला आणि आज आपल्या प्रांताला एक अतिशय उत्तुंगाच्या स्थानावर सर्वांनी मिळून आणून ठेवले, ते सगळे आपले माजी आदरणीय प्रांतपाल. आणि आपण आज या प्री ऑनररी मीटिंगच्या निमित्तानं एकत्र आलो आहेत. तुम्हाला सर्वांना बघून मला अतिशय आनंद होत आहे. कोरोना काळात सुद्धा आपण सर्वजण धैर्यानं आपली तब्येत, आपलं मनोधैर्य टिकून आपण सर्वजण काम करत आहोत आणि तुमच्या सर्वांची प्रकृती, तब्येत चांगले राहावं अशी मी ईश्वरचरणी पहिला प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या वर्षामध्ये तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांचा पाठिंबा माझ्याशी, माझ्याबरोबर, माझ्या पाठीशी आहे आणि असाच तो राहील अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आज आपण आपला जो ऍक्शन प्लॅन तयार केला आहे, त्या ऍक्शन प्लॅन मधील म्हणजे त्याच्यावर चर्चा करण्यासाठी, ऍक्शन प्लॅन बरोबरच त्यामध्ये आपण जो बजेट सबमिट केला आहे त्या बजेटवर चर्चा करण्यासाठी आणि त्या सर्वांमध्ये काही दुरुस्त असल्या तर त्या दुरुस्त्या आपण सुचवाव्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते सगळं रिफाईनमेंट त्याचे करून मग आपण आपला ऍक्शन प्लॅन सर्वांसमोर आपण सादर करूया, यासाठी आज आपण मीटिंग बोलवली आहे. तर तत्पूर्वी मी आता आपल्या समोर माझ्या पिनचं प्रेझेंटेशन करत आहे. पिनचा व्हिडिओ आपण जर कानाला मायक्रोफोन असले, हेडफोन असल्या तर लावला तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं क्वालिटी आवाज तुम्हाला येईल. पिनच्या प्रेझेंटेशन नंतर माझे जे स्लोगन आहे, हे गीत आहे, थीम सॉन्ग सुद्धा तुम्ही कानाला हेडफोन लावून ऐकला तर तुम्हाला त्याचा आनंद अतिशय पुरेपूर घेता येईल. मी डीडीला विनंती करतो, डीडी पहिला आपल्या पिनचा कन्सेप्ट आणि पिनचा व्हिडिओ चालू करा.
सर थीम सॉन्ग पण लगेच घेऊ. हा लगेच घ्या, नंतर आपण बोलूया. लायन की वाणी है ये पूरे विश्व न जानी है, जरूरतों की सेवा करना ये इस दिल की कहानी है. हम लायन की वाणी है ये पूरे विश्व न जानी है, जरूरतों की सेवा करना ये इस दिल की कहानी है. सर्व विद प्राइड, सर्व विद जॉय, serve with pride, serve with joy. अखियों में रोशनी डालना फर्ज हमें बनाना है, मधुमेह की बीमारी को घर से दूर भगाना है, धरती माँ को प्रदूषणों से मुक्ति हमें दिलानी है. हम तो लक्ष्य की ओर चले हैं, हम तो लक्ष्य की ओर चले हैं, ये सब हमने ठानी है, जरूरतों की सेवा करना ये इस दिल की कहानी है. Serve with pride, serve with joy, serve with pride, serve with joy. देश प्रेम से भरी हमारी हर सेवा ही पूजा है, नजर में आए भूखा प्यासा वो भाई ना दूजा है, कर्क रोग बच्चों में ना आए हमने कसम ये खाई है. हर विपदा में है हाथ बढ़ाना, हर विपदा में है हाथ बढ़ाना, जिम्मेदारी मानी है, जरूरतों की सेवा करना ये इस दिल की कहानी है. Serve with pride, serve with joy, serve with pride, serve with joy. अर्चना ये प्रोग्राम हमारा प्रांत में सफल बनाना है, मानवता की साधना करके मैत्री भाव बढ़ाना है, पूर्व प्रांतपालों का सम्मान हम सबको ही रखना है, सभासदों को लेकर चलना, सभासदों को लेकर चलना वो तो हमारे जानी है, जरूरतों की सेवा करना ये इस दिल की कहानी है. Serve with pride, serve with joy, serve with pride, serve with joy. हम लायन की वाणी है ये पूरे विश्व न जानी है, जरूरतों की सेवा करना ये इस दिल की कहानी है. Serve with pride, serve with joy, serve with pride, serve with joy. थँक्यू थँक्यू. छान झाले ना सर? अनम्यूट करू शकता? Excellent is the only word. Excellent, excellent. मस्त मस्त प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन चांगलं आहे, सॉन्ग मस्त आहे. सुनील जी दी बेस्ट. फॅन्टास्टिक. ओके. आपल्याला हॅलो बोल बोल. बोला बोला. आता आपले जे पिनचा कन्सेप्ट आहे तो आपण याच्यामध्ये दिलेलाच आहे ऍक्शन प्लॅन मध्ये. मी वाचून दाखवू काय? शॉर्ट मध्ये कर. डेफिनेटली डेफिनेटली. वाचा 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 वाचा. सन 2021-22 च्या लायन वर्षासाठी लॅपल पिन आम्ही अशा तऱ्हेने तयार केला आहे की त्यातून आपले लायनिझमचे वैशिष्ट्ये आणि उद्देश ठळक व्हावेत. पिनच्या शीर्षस्थानी ज्या लोगो खाली जगभर आपण सर्व लाईन एकत्रित सेवा कार्य करतो आहोत तो लोगो अभिमानाने ठेवलेला आहे. या कॅलेंडर वर्षामध्ये आपला भारत देश जागतिक स्तरावर सर्वात जास्त लायन सभासद असणारा देश आहे. त्यामुळे एका अर्थाने आज आपण या जगाच्या कुटुंबाच्या प्रमुखाच्या भूमिकेत आपण काम करत आहोत आणि हे सगळं जग आपलं कुटुंब आहे हे दाखवण्यासाठी वसुधैव कुटुंबकम ही कल्पना आपण अधोरेखित केली आहे. पिन मध्ये उठून दिसणारा भगवा मिश्रित लाल रंग हा लायन सदस्यांच्या समाजाप्रती असलेल्या त्यागाचे प्रतीक आहे.
त्यातून सबलता, शक्ती, कटिबद्धता, संयम व दुर्दैव इच्छा तसेच प्रेमाचे अनुभव येते. संपूर्ण जगभरात विस्तारत चाललेली लायन्सची व्याप्ती दर्शवण्यासाठी मध्यभागी पृथ्वीचा गोल दर्शवण्यात असून वन नेशन सेफ्टी आवर नेशन सेफ्टी या उक्तीप्रमाणे पृथ्वीच्या गोलामध्ये आपला भारत देश दर्शवला आहे. त्यातूनच आपला तिरंगा ध्वज राष्ट्रध्वजाची प्रतीत केला आहे. संपूर्ण पृथ्वीतल असणाऱ्या जनसामान्यासाठी हातात हात घालून सेवा कार्य करणारे लायन्स पृथ्वीभोवती संरक्षणासाठी व सेवेसाठी सज्ज दर्शवले असून त्यांच्यातील एकता विविध सेवा कार्याच्या उद्दिष्टांना जोडताना दिसते. आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेली पंचसूत्री हा पिनचा गाभा असून या 5 महत्वपूर्ण सेवा कार्याच्या पूर्ततेसाठी एकत्रितपणे कटिबद्ध असल्याचे हातात हात घातलेले लायन्स दिसत आहेत. पिन मध्ये निळा रंग हा लायन्स समाजावरचा सभासदावरचा समाजाचा असलेला विश्वास, सदस्यांची दृढता, बौद्धिक आत्मविश्वास यातून सेवा उद्दिष्टे साध्य होतील हेच दर्शवित आहे. सर्व विथ प्राईड अँड जॉय हे या वर्षीचे घोषवाक्य असून अभिमानाने व आनंदाने समाजसेवा करण्यासाठी अर्चना म्हणजे तपस्या हा कार्य आराखडा म्हणजेच ऍक्शन प्लॅन दिला आहे. संपूर्ण पिनच्या पृष्ठभागी असलेल्या पांढऱ्या रंगातून शांतता, शुचिर्भूतता, त्याग आणि समर्थन प्रतीत होते. पिन मध्ये दिसणारे हात हे आंतरराष्ट्रीय लायन डग्लस अलेक्झांडर यांच्या मनातील कल्पनेप्रमाणे हृदयपूर्वक सेवा म्हणजे सर्व्हिस फ्रॉम द हार्ट करतानाही प्रत्येक लायन सदस्य विनम्र असल्याचे दाखवून देतात. आपल्या प्रांतातील शेती प्रधानता ही हाताच्या दोन्ही बाजू असलेल्या ऊस पिकातून दर्शवली आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाची शेती जास्त बहुत करून केली जाते. एकंदरीत ही पिन समाजाप्रती त्याग, आत्मतपस्या, मनपूर्वक साधना, हृदयपूर्वक सेवा, कार्यदृढता, ठाम संकल्प आणि सिद्धीसाठी कठोर परिश्रम याचा अजोड मिलाप आहे. धन्यवाद. यानंतर आपण ऍक्शन प्लॅन वर चर्चा करत पुढे जाऊया. सर्व विथ प्राईड आणि जॉय अभिमानाने व आनंदाने सेवा करा. त्याचा थोडासा मी कन्सेप्ट सांगतो तुम्हाला थोडक्यात. समाजाच्या गरजेतून उद्भवणाऱ्या सेवांची नियोजनबद्ध पूर्तता ही लायनिझमची परंपरा. 104 वर्षाचा इतिहास असणारी ही आंतरराष्ट्रीय संघटना जागतिक पातळीवर काम करणाऱ्या लाखो सभासदांच्या निस्वार्थी सेवाभावनेच्या भरभक्कम पायावर अढळ रूपात उभी आहे. केवळ समाजात नव्हे तर भूतलावरील प्रत्येक सूक्ष्म जीवाची ही जेवढी आणि ज्या रूपात सेवा करता येईल तेवढा प्रयत्न आत्मविश्वासपूर्वक सभासदांना होत असतो. याची अनंत उदाहरणे आम्हास ज्ञात आहेत. समाजातील लहानात लहान गरजू घटकापासून ते शासन स्तरावरील कोविड-19 काळात प्रचंड मदतीचा आणि सहकार्याचा हात पुढे करणारी संघटना म्हणून या संघटनेचा एक शिपाई म्हणून समाजात सेवा करताना अभिमानाने छाती फुलून येते. म्हणूनच मी म्हणतो की वी सर्व विथ प्राईड. पण लायन सदस्यांच्या सेवा कार्याला कोणतीही सीमा नाही. रस्त्यावर उभे राहून मास्क व सॅनिटायझर वाटप करणे आणि जागतिक रुबेला प्रतिबंधक लसीकरणात अग्रक्रमाने सहभागी होणे यातील आनंद असा वर्णन करता येत नाही. तसाच आनंद नेत्रहीनाला दृष्टी दिल्यानंतर आणि अत्यवस्थाला रक्तदान दिल्यानंतर मिळतो, तोही अवर्णनीयच असतो. या सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याला सेवा दिली जाते त्याचा स्वाभिमान न दुखावता आपणावर उपकार केले जाते अशी भावनाही त्याच्या मनात येणार नाही याची पुरेपूर काळजी म्हणजे प्राईड घेऊन सेवा कार्य केले जाते हेही आपण अनुभवतो. सेवा कार्याची निवड करताना आपण समाजातील जबाबदार घटक आहोत याची जाणीव मनात असते आणि सेवा कार्यातून गरजूंच्या डोळ्यात आनंद पाहताना स्वतःला मिळणारा निखळ आनंद अमूल्य तर असतोच, पण समाजाच्या कौतुकात सुद्धा प्राप्त असतो. अर्थातच अभिमानाने सेवा सर्व विथ प्राईड करताना मिळणारा हा आनंद परमेश्वर निर्मित महान देणगीच म्हणावा लागेल. म्हणूनच आंतरराष्ट्रीय अध्यक्षांच्या हृदयापासून सेवा या घोषवाक्यास म्हणजे सर्व्हिस फ्रॉम द हार्ट अधोरेखित करणारा हा मंच असेल
की हृदयापासून अभिमानाने केलेली सेवा हृदयापर्यंत आनंद मिळवून देते. आपल्या संघटनेतला मी पेक्षा आम्ही आपण मत आपण जास्त देतो. अनेकांच्या एकवाक्यतेतून निर्माण होणारे सामाजिक कार्य आपल्या सांघिक कळपबद्ध रूपाचे दर्शन घडवणाऱ्या सिंहाच्या कळपाप्रमाणे, म्हणजे स्प्राईटचा आणखी एक अर्थ आहे सिंहाचा कळप, वेअर द लायन किंग इज अ लीडर. तो समाजावर आदरस्थान मिळवतो. म्हणूनच हृदयपूर्वक एकत्रित सेवा आणि आनंद निर्मितीचा मार्ग ठरतो. म्हणून आपली ही स्लोगन सर्व विथ प्राईड अँड जॉय असं आपण ठेवलेलं आहे. धन्यवाद. यानंतर आपले इव्हेंट्स, त्यामध्ये प्री कॅबिनेट मीटिंग 23 जूनला आपण व्हर्च्युअल घेत आहोत. त्यानंतर पीएचडी स्कूलिंग 18 जुलैला फिजिकल घ्यायचं नियोजन चाललेलं आहे. पण कोरोना काळामध्ये जर आपल्याला म्हणजे जर टाइम परमिट्स किंवा कोरोनाचं जे काय आपल्याला आता जे परिस्थिती आहे ती सुधारली तर आपण ती फिजिकलच घ्यायचं आहे. त्यानंतर आरसीजेटची स्कूलिंग व मायक्रो कॅबिनेट ओरिएंटेशन 25 जुलैला फिजिकल सांगली येथे घ्यायचं आहे. त्यासाठी आनंद मेहता, ज्योती तोष्णीवाल आणि आपल्या प्रांतामधील एफडीआय ग्रॅज्युएट यांचं एक चांगलं कॉम्बिनेशन करून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं आरसीजेटचं स्कूलिंग घ्यायचं नियोजन चालू आहे. त्यानंतर आपली फर्स्ट कॅबिनेट मीटिंग 28 ऑगस्टला कोल्हापूरला हॉटेल पार्क इन येथे होणार आहे, फिजिकल होणार आहे. त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट इंस्टॉलेशन 29 ऑगस्टला कोल्हापूर येथे हॉटेल सयाजी येथे घ्यायचा आमचा मानस आहे. त्यानंतर गॅट सेमिनार रिजन वाईज 5 सप्टेंबरला सोलापूरला होईल, 12 सप्टेंबरला साताऱ्याला होईल, 19 सप्टेंबरला कोल्हापूरला होईल आणि 26 सप्टेंबरला रत्नागिरी येथील होईल, म्हणजे कोकण रिजन्स होईल. त्यानंतर आपली दुसरी सेकंड कॅबिनेट होणार आहे 17 ऑक्टोबरला कोकण भागात. त्यानंतर रेसिडेन्शियल लिडरशिप सेमिनार 20 व 21 नोव्हेंबरला महाबळेश्वरला घ्यायचं नियोजन आहे. हे आजची आणि 23 तारखेची व्हर्च्युअल मिटिंग सोडली तर सगळ्या मिटिंग आपण घ्यायच्या त्या सगळ्या फिजिकलचं नियोजन केलं आहे. त्यानंतर आपल्या रिजन कॉन्फरन्सेस रिजन 1 9 जानेवारी सोलापूर, 16 जानेवारी सातारा, 23 जानेवारी सांगली, 30 जानेवारी कोल्हापूर आणि 6 फेब्रुवारी कोकण असं नियोजन केलं आहे. तिसरी कॅबिनेट 18 मार्चला महाबळेश्वरला घ्यायचं नियोजन आहे. डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स 23 आणि 24 एप्रिल 2022ला गोवा येथे घ्यायचं नियोजन केलं आहे. त्यानंतर चौथी कॅबिनेट आणि अवॉर्ड नाईट 26 जूनला कोल्हापूर इथे घ्यायचं नियोजन आहे. आता ह्या ज्या तारखा आपण धरल्या त्या टेंटेटिव्ह आहेत, कारण पावसाची परिस्थिती, कोरोनाचा काळ, कोरोनाची तिसरी लाट वगैरे या सगळ्या चर्चेतून किंवा आपल्या सर्वांच्या सोयीनं सर्वांना कम्फर्टेबल अशा प्रकारच्या तारखा एखाद्या दुसरा दिवस आपण मागे पुढे ऍडजस्ट करूया आणि शक्यतो सर्व प्रकारची काळजी घेऊन आपण या मीटिंग घ्यायचा प्रयत्न करूया असे मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. यामध्ये काही तुमच्या सूचना असल्यास तर स्वागतार्ह आहेत. यानंतर आपलं झोन स्ट्रक्चर मी आपल्या समोर सादर करतोय. रिजन 1 मध्ये आपल्याला यावर्षी 18 क्लब, एकूण 18 क्लबची म्हणजे वाढ झालेली आहे, म्हणजे एकूण टोटल 18 क्लब आहेत. त्यासाठी आपण एक झोनची वाढ आपण त्या रिजन 1 मध्ये केली आहे. झोन चेअरमनची आणि रिजन चेअरमनची नावं मी सांगू का सगळ्यांना? ते आपल्या ह्याच्यात वाचून बघतो, ते ऍक्शन प्लॅन मध्ये आहेच की सगळं, ते दिलेलं आहे, ते काय नको. ओके सर, ओके सर, ओके सर. आता अर्चनाचे ऍक्टिव्हिटीज कन्सेप्ट वाचून दाखवू का सर्वांना? सुनीलजी, हा बोला सर. फक्त ते परवा जे 23 तारखेला तुम्ही प्री कॅबिनेट ठेवली आहे ना, हा 4च्या ठिकाणी बघा 6 वगैरे करता आलं, 6 7, कारण काय व्हर्च्युअल आहे, वर्किंग डे असतं तर ते लोकांना जरा हे होईल आणि काय नाही. त्याचा प्रॉब्लेम असा आहे, आपल्याला सगळ्यांना सर्व जीएलटी, जीएमटी, जीएसटी आणि आरसीजेडची यांना वर्षभराचा प्रोग्राम आपण काय करणार आहे किंवा प्लॅनिंग काय करणार आहे याची किमान 3 मिनिटं आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे 3 मिनिट द्या ना. माझं म्हणणं काय 6 ते 8
किंवा जे काय असेल टाइम तुमचं तसं ठेवलं तर बरं होईल. त्याचं सर 2 तासात होणार नाही कार्यक्रम, वेळ लागणार. ठीक आहे बघा, म्हणजे सगळ्यांना बोलायला देणार लागणार आपल्याला. ओके ओके. हा जरा प्लीज ऍडजस्ट करून घ्या, नाही कारण माझी काही अडचण नाही, वेळ जास्त वेळ लागणार आहे आपल्याला. ओके ओके. 2 तासात होणार नाही हे सगळं कार्यक्रम. ठीक आहे ठीक आहे. हा सर, थँक्यू सर. गव्हर्नर सर, बोला की सर. आपण सोलापूर रिजनला 6 झोन चेअरमन दिलेले आहेत. होय. आणि पुढं सांगली रिजनला फक्त 2च आहेत. तर त्याच्यामध्ये कुठं काही ऍडजस्ट करून, असं काही नाही आहे की मागच्या वेळेस जसे झोन होते तसेच केले पाहिजे आहेत. जर कन्व्हिनियंट होत असेल तर त्याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट करता. हॅलो सर, योग्य होईल किंवा आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन तुम्हाला योग्य होईल असं मला वाटतं. तर मी त्यासाठी पण चाचपणी केली, आणखी एक झोन चेअरमन वाढवण्यासाठी, पण मला तसा पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळाला नाही. मला खरं म्हणजे 3 क्लबचा एक झोन चेअरमन माझा कन्सेप्ट होता, पण तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे मी 2 झोन चेअरमनवरच थांबलोय. मी बोलू काय सर? बाबासाहेब बोला की. रिजन जे आहे ते आपण व्यवस्थितपणे रचना केलेली आहे आणि सांगली रिजनमध्ये 2 झोन चेअरमन आहेत. प्रयत्न असा राहील की आणखी क्लब वाढवून किंवा स्ट्रेंथ वाढवून आपण कशा पद्धतीनं क्लबची संख्या वाढेल. आपण क्लब कमी आहेत म्हणून जर आपण दुसरीकडे जोडायला लागलो तर क्लब वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी कमी होईल, थांबेल. त्यामुळं सांगलीमध्ये जरा आम्ही प्रयत्न करूच की जेणेकरून क्लब वाढतील आणि झोन एखादा आणखी वाढेल. पण क्लब कमी आहेत म्हणून झोन जर दुसरीकडे जोडला गेला तर सगळी टेंडन्सी ती होईल आणि आपली जी ग्रोथ आहे मेंबरशिपची आणि क्लबची ती थोडीशी त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं. त्यामुळे आहे ही परिस्थिती आता सध्या राहू द्यावी. सीएम साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. 2च झोन चेअरमन आहे, त्याची टीम कशी होतील ती बघू आपण पुढे. होय सर. आता जे आपल्या झोन मधील रिजन मधील रिजन चेअरमन आहेत रवींद्र आट्टले डॉक्टर, त्यांनी सुद्धा मला प्रॉमिस केले की सांगली रिजन मध्ये यावर्षी किमान 4 नवीन क्लब काढण्यासाठी ते प्रयत्न करतायत. तुमचा पाठिंबा किंवा तुमचा सक्रिय सहभाग त्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही यावर्षी जरा जास्त लक्ष घाला आणि आपण यावर्षी सांगली रिजनला किमान 10 क्लबचा रिजन आपण असं करूया. त्यामुळे परत हा विषय चर्चेला येणार नाही. बरोबर आहे आपलं. धन्यवाद सर. आता अर्चना प्रोग्रामच्या ऍक्टिव्हिटीचा कन्सेप्ट मी वाचून दाखवूया सर. नको ऍक्शन प्लॅन मध्ये दिलं सगळं ऍक्शन प्लॅन. प्रोग्रामची काय वाचायची जरूर नाहीये, ते तुमच्या कन्व्हिनियंटने ठीक आहे. चालेल चालेल ठीक आहे. आता ऍडमिनिस्ट्रेशन कॉन्ट्रॅक्ट रूल मध्ये काय सुचवायचं आहे का परत कुणाला? सॉफ्टवेअर तेच आहे का आपलं गव्हर्नर? काय पहिलं आहे तेच गव्हर्नर, म्हणजे तेच आहे. त्यामध्ये थोडेसे ऍडिशन केलेत आम्ही, मागच्या वर्षीच्या पेक्षा थोडंसं ऍडिशन केलेलं आहे. नाही सॉफ्टवेअर जे आपण जे कोल्हापूरला आहे त्याच्याकडे गिरीश बरसकरकडे सॉफ्टवेअर आहे ते. हो त्यांच्याकडे दिलेलं आहे. मग काय त्यांच्याकडे दिलेलं आहे, काय अडचण नाही. त्यांना मागच्या वेळी सांगितलं होतं आपण की मोबाईल ऍप दोन्ही वरती करण्याचा प्रयत्न करा म्हणून, आयफोन वरती पण आणि अँड्रॉइड वरती पण. सॉफ्टवेअर जसं इंटरनॅशनल आपला आयफोन ऍप आहे, आता ऍपला काही जास्त खर्च येत नाही. जर ऍपवर केला आपण तर सगळ्या मोबाईलला कॅमेरे चांगले असतात, तर जे ऍक्टिव्हिटी झाले तिथूनच अपलोड होईल तुम्हाला ऍक्टिव्हिटी रिपोर्ट पण. बरोबर सूचना आहे, सपोर्ट. हो सर करूया आपण. तिथनं तुम्हाला रिपोर्ट त्याच्या दिवशी संध्याकाळी मिळून जाईल अपडेट करायला. करेक्ट. मोबाईल ऍपचा विचार नक्की करा. कोणी प्लॅटफॉर्मवर अँड्रॉइड आणि आयफोन. आयफोनला होते की नाही माहित नाही त्याचं. त्याच्यासाठीच तरी प्रयत्न करायचा आहे दादा. अँड्रॉइडचं ऑलरेडी डेव्हलप केलेलं आहे. आयफोनचं नाही करू शकतो, ते करायचं आहे एवढं आहे.
आणखी काय सजेशन आहेत का कोणाचे सर? सुनीलजी, हा बोला की. माझं म्हणणं असं आहे की अतिशय चांगला ऍक्शन प्लॅन आपण तयार केलेला आहे. मी हा संपूर्ण ऍक्शन प्लॅन मी वाचून बघितलेला आहे आणि काही नवीन सूचना वगैरे या सगळ्या सूचना किंवा ज्या खरोखर लायकांना अभिप्रेत असणाऱ्या ही काही गोष्टी आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत, त्याबद्दल पहिल्यांदा मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. पण त्याचबरोबर मी आपल्याला विचारू इच्छितो की हा जो ऍक्शन प्लॅन आपण दिलेला आहे आणि यामध्ये जी काही मार्किंग सिस्टीम आहे की जी ऍक्टिव्हिटीची असेल किंवा आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनची असेल, ह्याचं जे इव्हॅल्युएशन आपण करणार आहात, हे इव्हॅल्युएशन मात्र वर्षाच्या शेवटीच होणं गरजेचं आहे. आणि तशी आमची अपेक्षा आहे की 12 महिन्याचं इव्हॅल्युएशन असताना व 9 महिन्यातच आपण त्याचा रिझल्ट लावतोय, हे थोडस म्हणजे जरा चुकीचं दिसतंय. म्हणून माझी विनंती की अनेक लायनची ही त्याच्या मागची ही भावना आहे की 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे काही आहे ते इव्हॅल्युएशन त्याच पद्धतीनं होणं गरजेचं आहे. एवढी एक माझी विनंती लायन्स सदस्यांच्याकडून ते माझ्याकडे आलेली आहे. त्यासाठी मी फक्त आपल्याला सांगू इच्छितो. गव्हर्नर 100% विचार करावा, कारण ऑगस्ट शिवाय त्याचं इव्हॅल्युएशन करूच नाही. लास्ट 3 महिने हे मग परत रेंगाळून जातं सगळं. याचा अर्थ आपल्याला अवॉर्ड नाईटला जे काय असेल ते डिक्लेअर करायला पाहिजे. कॉन्फरन्सला कुठल्याही विषयावर कुठल्याही अवॉर्ड्स वगैरे डिक्लेअर करायचे. कॉन्फरन्सला जे डिक्लेअर करायचंय आपल्याला ते म्हणजे मल्टिपल साठी ज्यांना सहभागी व्हायचं आहे, त्या कॉन्टेस्ट असतील त्याच फक्त कॉन्फरन्स मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. आणि बाकी सगळ्या ज्या कॉन्टेस्ट म्हणजे बेस्ट प्रेसिडेंट असेल, बेस्ट सेक्रेटरी असेल, क्लब असेल किंवा बाकीच्या ज्या सगळ्या काही असतील, ज्या आता कॉन्फरन्स मध्ये होणाऱ्या ज्या आहेत म्हणजे पॅनल प्रेझेंटेशन वगैरे आहे, या गोष्टी का असेल त्याचा निर्णय आपल्याला कॉन्फरन्स मध्ये घेता येईल. पण या ऍडमिनिस्ट्रेशन आणि ऍक्टिव्हिटी रूल्सला जे जोडून आहेत, हे मात्र रिझल्ट तुम्हाला तुमचा जून महिना संपल्यानंतरच तुम्हाला 12 महिन्याचे इव्हॅल्युएशन करून मगच हा निर्णय तुम्हाला जाहीर करावा अशी आमची अपेक्षा आहे. जून महिना संपल्यावर कसं करणार? तसं होणार नाही. 26 जूनला अवॉर्ड नाईट आहे. संपल्यावर शक्य नाही होणार. जून 20 पर्यंत धरा. 20 जून पर्यंत आपण 20 जून शेवटचा रिपोर्ट 20 जून चला शेवटचा रिपोर्ट धरा. तसं करूया. ऍक्शन प्लॅनला टाकून द्या ना गव्हर्नर, की बाबा शेवटचा रिपोर्ट जून महिन्यात आहे, तो आम्हाला 20 जूनच्या आत पाठवा म्हणून. चालेल. ऑनलाईन आहे ना ही सूचना, अतिशय चांगली आहे. करूया. विजयबाईची सूचना अत्यंत चांगली आहे. आता यावर्षी ऍक्टिव्हिटी मध्ये 2-3 गोष्टी आपण नमूद केल्या आहेत. ते म्हणजे या वर्षभर आपल्याला कोरोना काळामध्ये आपण व्हर्च्युअल काही प्रोग्राम घेतले किंवा फेसबुकवर घेतले, तर त्यांची मार्किंग सिस्टीम कशी करायची, त्यांना मार्क कसे द्यायचे, हा एक कळीचा मुद्दा होता. त्यासाठी यामध्ये आपण दुरुस्ती केली अशी की व्हर्च्युअल कुठलाही कार्यक्रम घेतला तर त्यामध्ये पार्टिसिपंट किती आहेत आणि किती लोकांवर पोहोचतो हे न बघता एक ठराविक मार्क द्यायची तिथे व्यवस्था केली आहे. कारण का एखाद्या व्हर्च्युअल कार्यक्रमामध्ये सुरुवातीला 100 लोक असतात आणि नंतर 10-20 लोक राहतात. मग आपण किती लोकांना त्याचा बेनिफिशियरी किती द्यायचे हा पण मुद्दा होता. त्यामुळं फिक्स मार्किंग सिस्टीम यामध्ये केली आहे. कारण यावर्षी सुद्धा आपल्याला परत बरेचसे कार्यक्रम व्हर्च्युअल होणार आहेत फेसबुकच्या माध्यमातून किंवा झूमच्या माध्यमातून, तर त्यासाठी प्रोव्हिजन यामध्ये केलेली आहे. किती मार्काची केली आपण? साधारण 30 ते 50 मार्काची केली आहे. माझं मत विचारात घेतलं तर आपण त्याला मार्काची व्हॅल्यू कमी ठेवावी. कारण काय होईल की बरेच क्लब एक 5 मिनिटाची झूम मिटिंग घेतील आणि सांगतील माझा मार्क क्लेम करा, एक फोटो काढून पाठवतील तुम्हाला, आणि किती अटेंडन्स समजणार पण नाही, पुढे 10-20 लोक पण नसतात. बरोबर आहे. 30 मार्काची तरतूद केली त्यांना. काय होतं, एखाद्या क्लबनी रोज 8 दिवसात 2दा घेतले तर वर्षात त्यांची मार्क किती होतील? एखादा टॉप 10 मधला क्लब मागे राहील ऍक्टिव्हिटी रेग्युलर करणार ग्रासरूटचा आणि व्हर्च्युअल करणार पुढे जाईल. याच्यावर सगळ्यांनी विचार करावा जरा. पण त्या मीटिंग मध्ये अशा पण मीटिंग असतात की चांगला इंटरनॅशनल म्हणजे अगदी नेपाळ इंटरनॅशनल पर्यंत मीटिंग होऊ शकते. 100% चांगले असतात, पण त्याला लोक मार्किंग साठी काही करू शकतात. त्याला मग तुम्हाला ऑथराइज नाही राहणार, मी झूम मीटिंग मला 30 मार्क द्या. यस, मिनिमम 10 मार्क ठेवूया का मग, असं माझं मत आहे. म्हणजे कारण का की मग तुम्ही ज्याचे चांगले ऍक्टिव्हिटी, जसे ह्या वर्षी रत्नागिरी क्लब करते किंवा कोण करताय, त्यांना तुम्ही स्पेशल कॅटेगरी अवॉर्ड द्या वर्षाला. लिमिट
मिनिमम किती टीव्ही आणि मॅक्सिमम किती टीव्ही आपण माझं मत. काय फरक पडतो ते फॅन बघू दे ना, खाली जरी तुम्ही लावलात ना. आणि जे स्पेशल करतील तुम्ही बोलू काय शेवटले अवॉर्ड द्या एक वेगळं. तुम्हाला ते अवॉर्ड वेगळे डिक्लेअर करा की जे झूम वरती काम करतील ते फक्त. तोपर्यंत जे पैसे लावतात ते पण मार्किंग सिटी मध्ये पण त्याला घ्यायला लागणार ना. मार्किंग 10 करावं असं माझं मत. त्यांचे अवॉर्ड पण सेपरेट करावं एक. तो एक वेगळा आपण अवॉर्ड निर्माण करूया. त्यांना मोटिवेशन मॅक्झिमम लोकांना जनजागरण केलं वगैरे अशा प्रकारचं मोटिवेशन होईल. तसं रत्नागिरी क्लबने आता या वर्षी केलं तसं. गव्हर्नर येस गव्हर्नर मी बोलू का? येस बोला सर. कसं आहे ती जसं आपण बिलो 30 अबव 30 मध्ये परमनंट प्रोजेक्ट आणि हे करतो ना, तसं जे फक्त झूमवर अनेक गोष्टी करणार आहेत ना, त्या 2 झूम वाल्यांची एक मार्किंग सिस्टीम वेगळी करावी. बाबा ह्यानी उत्तम झूमच्या घेतल्या का, ह्यानी घेतल्या, याचे पार्टिसिपंट तितके होते का, तितके कारण होते काय. मला जर आधी मागच्या वर्षी समजा अनेक क्लब म्हणजे माझ्या दृष्टीने मसूर क्लब धरा जर माहिती असतं तर मी 365 दोन्ही किती झाल्या तेवढ्या 700 झूम मिटिंग घेतल्या असत्या. म्हणजे मला ते सहज शक्य होतं आणि त्याच्यात काय अडचणीच नव्हतं. आणि त्याच्यात कुणालाही मी कुठल्याही तज्ञाला कुठल्याही म्हणजे कुणालाही आपण ते करू शकतो, त्याचा विषय नाही. फक्त त्याच्यामुळं 5,000 10,000 हे जे मार्किंगचं तंत्र झालं ना, हे थोडंसं गडबड झालं. आणि त्यामुळं जसं आता मिलिंदभाई म्हणले की त्याच्यामध्ये काही मॅनिप्युलेशन करता येणं शक्य आहे. किंवा तुम्ही पहिल्या फोटोला मीटिंग सुरू होती तेव्हा 200 लोक असतात आणि 10 मिनिटानंतर 15 असतात का 20 असतात का 25 असतात माहित नसतं. म्हणजे पण काही मीटिंगचा कंटेंट नक्की चांगला होता. म्हणजे झूम मीटिंग या इफेक्टिव्ह झाल्या, नो डाऊट अबाउट इट. सर कोण बोलतोय सर प्लीज? गुलाबचंद शहांचा जरा म्यूट करायला सांगा व्हिडिओ ऑडिओ. हा करतो साहेब. नाही त्यांनी व्हिडिओ म्यूट केला साहेब. नाही मी तुमचं ऑडिओ म्यूट करा म्हणलं. हो मला ते कळत नाही म्हणून मी कोण अहो ते बोलवा ना कोणाला एखादी. एक डीजी टीमची शाळा घ्या तिथं कोल्हापूरला. तर त्यामुळं काय आहे, त्यामुळं मार्किंग सिस्टीम एकदम प्रॉपर करा आणि जे मार्क देणारी अथॉरिटी आहे त्यांना त्याच्या बरोबर हे सांगा. नाही तर तुमचा कन्सल्ट घ्यायला सांगा. किंवा कोण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आपला कोण कॅबिनेट ऑफिसर असेल त्याचा सहयोग नक्की घ्या. त्यामुळे 10 मिनिमम मार्क ठेवले तर काय वाटत नाही मला असं होईल म्हणून. चालेल. आणि ती कॅटेगरी वेगळी करूया आपण. ती कॅटेगरी वेगळी करा. कॅटेगरी वेगळी करा. म्हणजे टेक्नोसावी जसं आता केळकर मॅडमला टेक्नोसावी ऑफ दी मल्टिपल असं अवॉर्ड मिळालं, तसं बाबा हे सगळे नुसते झूमवरच करणार असतील तर त्यांचं एक वेगळं अवॉर्ड. बरोबर. आणखी एक कन्सेप्ट यावर्षी त्यामध्ये ऍड केला मार्किंग मध्ये की LLC लायन्स लर्निंग सेंटर. त्यामध्ये माय LC वर लायन्स लर्निंग सेंटर मध्ये प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांचे लर्निंग पाथ आणि ट्रेनिंग कोर्सेस आहेत. तर ते कोण करतील त्यासाठी एक मार्किंग सिस्टीम वेगळी आम्ही केलेली आहे, कारण ते अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर सिक्युआय क्लबचं सिक्युआय जे करतात त्यांच्यासाठी एक वेगळं एक्स्ट्रा मार्किंगची तरतूद केलेली आहे. हे यावर्षीचं वेगळं वैशिष्ट्य आहे. पण लर्निंग सॉरी त्यासाठी आणखी एक मी डिस्ट्रिक्ट चेअरमन LLC म्हणून याची एक माणसाची नेमणूक केलेली आहे वेगळ्या माणसाची. आणि त्यांच्या थ्रू प्रत्येक क्लब पर्यंत पोहोचून प्रत्येक क्लबच्या PhD कडून ते LLC चा कोर्स पूर्ण करून घ्यायचा आणि त्यांना मार्किंग द्यायचं. ही कन्सेप्ट यावर्षी आपण नवीन घेतलेली आहे. त्याचबरोबर आणखी एक विषय आहे, यावर्षी बिझनेस फोरमची स्थापना आपल्या प्रांतामध्ये आपण करतोय. आणि त्या बिझनेस फोरमच्या माध्यमातून आपल्या प्रांतामध्ये जे काही व्यावसायिक असतील बिझनेसमॅन त्यांची एक बिझनेस डायरी काढायची आणि त्या डायरीच्या डिरेक्टरीच्या माध्यमातून एकमेकाला व्यवसायामध्ये मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा. जेणेकरून आता कोरोनाच्या काळामध्ये आपली जी सर्वांची लोकांची बिझनेसमध्ये म्हणजे व्यवसायामध्ये थोडीशी मंदी आली आहे, त्याचा आपण अपलिफ्टमेंट करण्यासाठी त्याचा फायदा प्रत्येक एकमेकाला होईल अशा प्रकारचा कन्सेप्ट त्यामध्ये आहे. आणि आपल्या एकमेकाच्या जर लाईन मेंबरला जर गरज असली तर लाईन मेंबरसाठी खास स्पेशल डिस्काउंट वगैरे असं आपण जर कन्सेप्ट ठेवला तर बऱ्यापैकी एकमेकाला आपण बिझनेसला सुद्धा आपण हेल्प करू शकू. अशा प्रकारचं नियोजन करून यावर्षी बिझनेस फोरमची आपण स्थापना केलेली आहे. आय थिंक यू विल लाईक इट. बोलू का सर याच्यावर? गव्हर्नर साहेब मी बोलू का याच्यावर? येस सर, येस सर. कल्पना एकदम अत्यंत स्तुत्य योग्य आणि उत्तम आहे. बिझनेस फोरमची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते सगळं आपण केलं एकदम, त्याच्याबद्दल आपलं धन्यवाद. मला काय म्हणायचं होतं की आता एक डिरेक्टरी आपण काढतो, त्या डिरेक्टरीमध्ये आपण प्रत्येकाचे बिझनेसचे डिटेल्स घेत असतो
आणि ती डिरेक्टरी आपण बऱ्यापैकी उत्तम पद्धतीची करतो, तिच्यावर बरेच इफर्ट्स घेतो, सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवतो. गेल्या अनेक वर्ष हे सगळं चालू आहे. त्याच डिरेक्टऱ्या चालल्या जात नाहीत, फार कमी, म्हणजे ज्या अगदी ज्यांना इम्पॉर्टन्स आहे त्या डिरेक्टरीचं किंवा ज्याचं रोज काम पडते ते लोक त्या डिरेक्टरी व्यवस्थित वापरतात. अदरवाईज ते तशा बऱ्यापैकी पडून असतात. सगळ्यांना याचा अनुभव आहे. आता तुम्ही बिझनेस डिरेक्टरी आणि वेगळी केली तर त्याच्या आणि काय होणार हा मला पडलेला एक प्रश्न आहे. तर माझी एक सूचना आहे की बिझनेस फोरम योग्य आहे ती डिरेक्टरी करा, फक्त ती अशी परत या डिरेक्टरी सारखी पब्लिश करावी या मताचा मी नाही आहे. ती तुम्ही मोबाईलवर एखादं बिझनेस ऍप केलेलं आहे आणि ते प्रत्येकाच्या फिंगर टिपला दिलं की ज्याला बिझनेसच्या रिलेटेड काय करायचं, कारण आता सगळे बिझनेसेस हे अशा पद्धतीनं होत आहेत. त्यामुळे डिरेक्टरी चालून मला वाटत नाही त्याचा फार फायदा होईल म्हणून. त्यामुळे ती डिजिटल डिरेक्टरी करावी अशी माझी सूचना आहे. विनाकारण त्याच्यावर पुन्हा एक्सपेन्सेस, तो कोण असेल पर्सन तो पुन्हा जाहिराती मागणार. विजय राठी आधी चालू केलेलंच आहे त्यांनी, अजून आणखी एक माणूस, म्हणजे काय होणार प्रांताचं या कोविडमध्ये जाहिराती. त्या जाहिरातीवर माझं ऑब्जेक्शन नाही, पण बिझनेस डिरेक्टरी करताना आता आपली विजयजींची हे एक माध्यमातून, स्वातीजींच्या माध्यमातून एक डिरेक्टरी होणार आहे. त्याच्यामध्ये बिझनेसचा अतिशय चांगल्या पद्धतीचा डाटा असेल अशी अपेक्षा करूया, कारण एक उत्तम प्रशासकीय गव्हर्नर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. त्यामुळे ही डिरेक्टरी एकदमच वेगळी होईल. आणखी एक डिरेक्टरी करावी या मताला फक्त मला वाटते की विचार करा तुम्ही या गोष्टीवर. माझं जस्ट काय हरकत नाही, सूचना चांगली आहे. ती फिजिकल स्वरूपात न ठेवता डिजिटल स्वरूपातच करूया. डिजिटल स्वरूपाने मोबाईलवर प्रत्येकाला दिली. तुम्हाला एक सुनील वोरांनी बघा एक असं कार्ड दिलं होतं या वेळेला, तुम्हाला मिळालं होतं का नाही बघा मागच्या वेळेला. ते नुसतं कार्ड तुम्ही टाकलं कम्प्युटरला की तुम्हाला सगळा डाटा मिळत होता. बारकं मेमरी कार्ड सारखं कार्ड दिलं होतं. असं काहीतरी केलं तर लोकांना बेनिफिट होईल. करूया तशाच प्रकारचं आपण बर्डन. त्याला परत बजेट ठेवलंय का आपण? त्याला बजेट ठेवलंय का बिझनेस? नाही, ते बजेट तुमच्या खिशातनं करायचं आहे. आमच्या खिशातनं करूच नका, ती डिरेक्टरी करू नका. गव्हर्नर माझं मत असं आहे, गव्हर्नर बाळासाहेब, एक माझं मत असं आहे की हा गव्हर्नरांनी जो पुढं इश्यू आणलेला आहे इंडस्ट्रीयल डिरेक्टरी काढण्याचा, एका विशिष्ट हेतूने त्यांनी ते केलेलं आहे की लायन्स मेंबरमध्ये इंडस्ट्रीची संख्या वाढावी, लोकांना प्रेरणा मिळावी. आता लायन पुरोहित जी म्हटले जगदीशची डिरेक्टरीची गरज नाही, पण त्याला मी एक सपोर्टिंग एक विचार मांडू इच्छितो की जरी आपण डिरेक्टरी काढली नाही तरी जे सक्सेसफुल असे आपल्यामध्ये इंडस्ट्रियलिस्ट आहे जे मार्गदर्शन करू शकतात, अशा लोकांना वेबिनारवरती अगर वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपण प्रेझेंट केलं आणि त्यांनी माहिती जर आपल्याला जर दिली तर आपण त्या डिस्कशनमध्ये भागही घेऊ शकू. ते वर्कशॉपही सक्सेसफुल होतील. आणि समजा जगदीशजी कुठल्या बिझनेसमध्ये आहे हे मला कळालं तर तो बिझनेस मी त्यांच्याकडं चांगल्या पद्धतीनं डायव्हर्ट करू शकेन, ज्याची माझी गरज आहे ती तिकडे जाऊ शकेल. मला वाटतं कुणाची प्रिंटिंग इंडस्ट्री आहे, कुणाची अनेक पद्धतीची इंडस्ट्री कारखानदारी संबंधी आहे, त्यांची माहिती वेबिनार्सच्या माध्यमातून सक्सेसफुल लोकांची जावी असं मला वाटतं. सूचना चांगल्या आहे सर. बोला मिलिंदजी. ते दोन्ही बाबासाहेबांनी पण सांगितलं, ही पण सूचना चांगली आहे. जगदीशजींनी सांगितलं ही डिरेक्टरी चांगली आहे, पण कसं होतं ही डिरेक्टरी मोबाईलवरती जगदीशजी आली तर आपण आता सध्या अँड्रॉइड वापरतो किंवा काही वापरतो, तो थोड्या दिवसात आपला डाटा फुल झाला की आपण बरंचसं डाटा त्यातनं इरेज करतो. त्यामुळे एक हार्ड कॉपी जर फ्रीली होत असेल न डिस्ट्रिक्टवरती बजेट येता मेंबर्सकडनं सगळ्या, तर माझं म्हणणं ती कायमची स्मरणीय राहील. आज पण आपल्याला प्रत्येक घरात 10 वर्षाचे डिरेक्टरी आहेत प्रत्येकाकडं, तर त्याचा फायदा होतो. जसं इंटरनॅशनल पण हार्ड कॉपी डिरेक्टरी पहिली यायची, तर जर आपण कधी उघडली तर त्याचा फायदा होतो असं माझं मत. तुमची प्रिंटिंग प्रेस ही का सक्सेसफुल आम्हाला कळायला पाहिजे. नाही त्यातलं खऱ्या अर्थानं आतलं बद्दल काय आहे, बाकी त्यांना प्रिंटिंग वेबिनार तर बाबासाहेब वेबिनार तर घेऊ, पण आपल्याकडे 2000 मेंबरची संख्या आहे, त्यामुळे 2000 बिझनेसमॅन आहेत. तर आठवड्यातनं वेबिनार जरी घ्यायचा म्हणलं तर किती वर्ष लागतील? ते एका सगळ्याचा डाटा येईल. ठराविक पण त्याला पण गव्हर्नरला पॉलिटिक्स होईल. ठराविक लोकांचं वेबिनार घेतलं म्हणलं की. हा ओके, आपण विचार करून परत त्याचा विचार करून निर्णय घेऊया. पॉलिटिक्सचा शब्द काढून टाका आजच्या कामकाजातलं. ऍक्च्युली त्या डिरेक्टरीचा जो छपाईचा खर्च जो आहे कमीत कमी तो फक्त तेवढा कॉन्ट्रीब्युशन मध्ये करायचा असा विषय होता. म्हणजे त्यात बाकीचा विषय न ठेवता मिनिमम कॉन्ट्रीब्युशन जेवढा खर्च छपाईचा तेवढाच खर्च घ्यायचा आणि त्याची जाहिरात करायची एवढाच विषय आहे. आणि ते अगदी वर्षभरात ते करायचं होतं. म्हणजे आता काय पहिल्या टप्प्यात ते करायचं लगेच असं नाहीये.
मी तर तुम्हाला नो टाकायचे 70 सुनीलजी पॅटर्न डिरेक्टरी संदर्भातल्या ज्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, पण मी जवळजवळ आज 1 महिना झाला या डिरेक्टरीसाठी प्रत्येक क्लबशी मी संपर्क साधतो आहे. तर मला वाटतंय की बिझनेस किंवा या संदर्भातली माहिती फार कमी लोक आपल्याला देत आहेत आणि जी माहिती आपल्याला त्यासाठी आवश्यक आहे अनेक वेळा संपर्क साधून ही अशी माहिती येत नाही. फक्त प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेझरची नावं देतील की काय, त्याचा मधला फीडबॅक एवढा घेऊन सुद्धा हे मलाही वाटत नाही की हे बिझनेस प्रत्येकाचा त्यात घालणं शक्य होईल असं मला तरी वाटत नाही आहे. होय, मी पण दरवर्षी बघतोय डिरेक्टरी, त्यामध्ये असं व्यवसायाची जाहिरात जास्त नसते, कर्टसी म्हणून दिलेल्या जाहिराती असतात. आणि म्हणजे बिझनेसची डायरी केलं तर असं होईल की टोटली प्रोफेशनल ची डायरी होऊन जाईल आणि त्याचा सगळ्यांना उपयोग पण होईल. लायनिझमची डायरी फक्त लाईनच्या रेफरन्ससाठी किंवा एका लाईन मेंबरच्या मोबाईल नंबरसाठीच फक्त वापरली जाते, किंवा मागच्या वर्षी मी काय कुठल्या पदावर होतो किंवा 4 वर्षापूर्वी मी कुठल्या पोस्टवर होतो, किंवा इन केस माझ्यासारखा कोणतरी गव्हर्नर पदाला निवडणूक लढून असला तर तो 10 वर्ष माझ्या कुठल्या पोस्ट होत्या हे बघण्यासाठी डायरेक्टरी आपण उघडून बघतो. बिझनेस डायरेक्टरी म्हणजे ज्याचा फायदा होणार आहे लोकांना व्यवसायाच्या माध्यमातून बिझनेससाठी, म्हणून ती डिरेक्टरी तयार होईल असं मला तर वाटते. तसं करूया. ती डिरेक्टरी एकदम योग्य आहे तुमची, करा तुम्ही. फक्त ती त्याच्यावर बर्डन नाही कोणावर, प्रांतावर म्हणल्यावर आवश्यक 2दा करा. प्रांतावर बर्डन येणार नाही. ज्यांना जाहिरात करा त्यांच्यावर थोडंसं नाममात्र असणार आहे, त्यात काय पैसे मिळवायचा उद्योग नाही. जाहिरातवाले ते बिझनेसवाले बघतील, सोडा, ते काय विषय येतच नाही आपला. येस सर, तुम्ही हात मी पण बिझनेसमॅन आहे. तर जगदीशजी सगळ्यांच्यावर सोडून देतात. आता ती ज्याची त्याची जबाबदारी याच्यावर सोडलेली बरं ना. बरोबर. यात आणि काय सूचना आहेत सर? काय नाही. आणि कोणाच्या आहेत का बघा बाकीच्यांच्या. कान कोणाचा आहे? कान अशोकबाईंचा आहे. कान घेऊन ऐकायला लागले तो. या ऍक्शन प्लॅन मध्ये आणखी एक या वर्षीचा वेगळा बदल म्हणजे या ऍक्शन प्लॅन मध्ये शेवटच्या 2 पानावर आपल्याला रिसोर्सेस सगळे म्हणजे सगळ्या वेबसाईटची माहिती मी टाकलेली आहे, जेणेकरून क्लब लेवलला काम करताना किंवा झोन चेअरमन, रिजन चेअरमन सकट अगदी लायन्स लर्निंग सेंटरची जी वेबसाईट आहे त्याची सुद्धा म्हणजे त्याच्या सगळ्या वेबसाईटचे नावं टाकलेत, जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. मेंबरशिप ग्रोथ पासून ते अगदी न्यू क्लब डेव्हलपमेंट गाईड पर्यंत सगळ्याच वेबसाईटच्या हे नोट्स टाकले आहेत. तर त्याचा सुद्धा आपल्या क्लबच्या लोकांना, झोन चेअरमनना अडचणी नाही त्याचा फायदा होईल, यासाठी ते ऍडिशन केलेलं आहे. आता यानंतर महत्वाचा विषय बजेट. सुनीलजी. येस सर, बोला. बजेट बद्दल मेंबरशिप कॉन्ट्रीब्युशन जे तुम्ही दाखवलेलं आहे, हो, त्यात 75 रुपये ह्या वर्षाचे ऍडमिनिस्ट्रेशन तुम्हाला देणार आहे. हे जे आपण तिथं मंजूर करून घेतलं होतं त्याच्या आपल्या एजीएम मध्ये. बर. हॅलो. आणि 75 205 या ठिकाणी 75 रुपये कमी घ्यावं. येस, मान्य आहे, मंजूर आहे. ते तेवढं कमी करून ते फक्त तिथं दाखवावं. क्लब कडनं तेवढं कमी घ्यावं, बाकी काय नाही. क्लब कडून कमीच घ्यायचं आहे, पण कुठल्या क्लब कडून किती अमाऊंट आहे ते सगळं मला डिटेल अण्णासाहेबांकडे जोपर्यंत येत नाही ते पैसे माझ्याकडे ट्रान्सफर. ठीक आहे, दाखवताना तुम्ही काय करा, फ्रॉम लास्ट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून तेवढं दाखवा जमा, आणि इथं मेंबर कडनं कॉन्ट्रीब्युशन कमी दाखवा. नाही, मला इकडे खर्चाला बॅलन्स करायला लागलेला नाही. मला बोलायचं. एक मिनिट. हॅलो सुनीलजी. हा बोला की. तो एक आहे. सेकंड मॅटर असं आहे की डिस्ट्रिक्ट इव्हेंट जे तुम्ही दाखवलेले आहेत तिथं डिस्ट्रिक्ट इन्स्टॉलेशन आणि डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स हे 4.25 मेंबरचं कॉन्ट्रीब्युशन दाखवलेलं आहे. बरोबर आहे. तुमचे कॅबिनेट मेंबर आहेत 2.25. बरोबर. तर 200च्या हिशोबानेच तिथं आकडे यायला पाहिजे. नाही, 250 प्लस 200 असं 4.25 केलेलं आहे. ते 200 कोण कुठले? बाहेरचे, म्हणजे अदर दॅन कॅबिनेट मेंबर्स. ओके.
हा हा असं आहे ते. ठीक आहे, तर तेवढं ते बघून घ्या. येस. फक्त ते 75 रुपये आणि त्याच्यावर बघा. सुनीलजी. येस बोला की. बघा आता 75 रुपयाचा विषय आता अशोक भाईने आपल्याला सांगितला. हो. पण मला तुम्ही सांगा, ज्यावेळी आता इंटरनॅशनल कन्व्हेन्शनच दिल्लीची आपली कॅन्सल झालेली आहे आणि यासाठी आपण 500 रुपये एकत्र करण्याच्या दृष्टीनं गेल्या 3 वर्षामध्ये 375 रुपये आपण गोळा केलेले आहेत. होय. जर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन कॅन्सल झालेले असेल तर ते 300 रुपयाचं तुम्ही काय करणार आहे? तर ते 300 रुपये सुद्धा सभासदांना देऊन त्यांचं काय असं ते 375 रुपये परत देऊन टाका आणि तेवढी तुम्ही डिस्ट्रिक्ट ड्यूज कमी घ्या ना. हा. येस. सुनीलजी. येस. गव्हर्नर सर. गव्हर्नर सर. एक मिनिट. दिस इज अ बजेट. तुम्ही बिलामध्ये आता कमी दाखवू नका. बिलामध्ये आहे त्याप्रमाणे पाठवा. पैसे तुमच्याकडे आल्यानंतर परत पाठवणं सोपं आहे. पण हे 75 325 वगैरे हे लोकांनी जे मागचे पाठवलेच नाहीये ते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ती रिस्क तुम्ही काय घेताय? बरोबर आहे की जोपर्यंत माझ्याकडे पैसे तोपर्यंत मी ते कमी करू शकणार नाही. बरोबर आहे. म्हणून तुम्ही आता बिल पाठवताना पूर्ण रकमेची पाठवा. येस सर. येस. हॅलो. हा गव्हर्नर बोला ना. मानसे बोला की. हा. तर आपले जे आता हा जो 75चा विषय आहे तो आपण ऑलरेडी जाहीर म्हणजे चर्चा करून त्यावेळेला मंजुरी घेतली. दुसरं असं की आपल्याकडं गेल्या वर्षी एलसीच्या ड्यूज बदले 60 रुपये शिल्लक आहेत. येस. आपण 72 जमा केले होते पैकी फक्त 12 रुपये आपल्याला भरावे लागले आणि 60 रुपये शिल्लक आहेत ते सुद्धा आम्ही नवीन प्रशासनाला देणार आहे. 75 अधिक 60 हे आपल्याला मिळणार आहे. शिवाय त्याच्यावरती असलेलं आपण जो जमा केले त्या पैशाचं व्याज ते सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहे. तर साधारण अशा प्रकारे साधारण 140 ते 45 रुपयेपर्यंत आपल्याला पर मेंबर देता येतील. आता ही जे कोणाकोणाला द्यायचे कुठल्या क्लबचे त्याची माहिती आम्ही सर्व क्लब वाईज काढलेली आहे आणि परत फायनल शेवटपर्यंत चेक करून परत तुम्हाला आम्ही सगळी यादी देऊ. त्यामध्ये आता आपल्याकडे 56 क्लबने ही डिस्ट्रिब्यूट मध्ये पैसे दिलेले आहेत. त्या क्लब मधून किती मेंबरचे किती पैसे आले तेवढे अमाऊंट आम्ही तुम्हाला कळवतोय. तेवढे अमाऊंट आम्ही तुम्हाला ट्रान्सफरही करतो. एवढं आपण त्या डिस्ट्रिब्युटच्या अगेन्स्ट त्यांना क्रेडिट देऊ शकता. आणि ते सांगतो ऐका फक्त 1 मिनिट ऐका. त्यानंतर इंटरनॅशनलचे जे आपण 375 दिल्ली कन्व्हेन्शनसाठी जमा केलेत त्यापैकी आपण सगळ्या मल्टिपल मधून पर हेड 150 रुपये प्रमाणे आपण पहिला हप्ता इंटरनॅशनल एलसीआयकडे पाठवलाय. त्यासाठी आपल्या मल्टिपल मीटिंग मध्ये ठरलं होतं आणि आपले इंटरनॅशनल डायरेक्टर नवलजी मालू यांनी पण सांगितलं. त्याप्रमाणे बाकीच्या 3 डिस्ट्रिक्ट दिल्यानंतर मग आम्ही 150 रुपये पेमेंट एलसीआयला दिलंय. दुसरी गोष्ट अशी की जे दिल्ली कन्व्हेन्शन रद्द झालंय त्याबद्दल मी इंटरनॅशनल डायरेक्टर नवलजी मालूंच्यावर बोललो. त्यांनी सांगितलं की ह्या वर्षाचा फायनल डिसिजन ऑक्टोबरच्या मीटिंग मध्ये होणार आहे. त्यामुळे तुमचं जे काही पेमेंट 150 प्रमाणे जमा झालंय 2200 मेंबर ऍव्हरेज त्यांनी ठरलेत. त्यामुळे 3,30,000 आपले जमा आहेत आणि ते म्हटले जे बाकीचे पैसे तुमच्या शिल्लक असेल तर ते ऑक्टोबर पर्यंत 300 पर्यंतची रक्कम राखून ठेवा. 300च्या वरती असेल की तुम्ही तुमच्याकडे तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही युज करू शकता. त्याचा निर्णय ऑक्टोबर झाल्यानंतर दिल्ली कन्व्हेन्शन लवकर होणार नसलं तर ते पैसे सगळेच परत मिळतील. ते पैसे आपण पुढे आपल्याला वापरता येईल. आता आपण 75 अधिक 60 135 अधिक व्याज 140 ते 45 रुपयाचा आपण आपल्या प्रत्येक क्लबच्या मेंबरसाठी डिस्ट्रिक्ट मध्ये आपण सपोर्ट करू शकतो. अण्णासाहेब. हा बोल. मी असं विचारतोय की जे आता एलसीसीआय कडून आपल्याला जे पैसे आले 60 रुपये परत होय हे पैसे एकाच वर्षात नाही मला वाटतं की 2 वर्षात परत आलेले आहेत. म्हणजे मला वाटतं जितूबाईच्या वर्षातही हे पैसे परत आलेले आहेत. सांगतोय का की जितूबाईने गेल्या वर्षी व्हर्च्युअल झालं असलं सुद्धा त्यांनी 72 रुपये प्रमाणे पेमेंट पाठवलं होतं एलसीसीआयला. त्यामुळं आपल्याकडे 30 रुपये जो क्रेडिट होता आणि 30 रुपये जे व्हर्च्युअल मुळे जो आपल्याला कमी चार्जेस बसले असं एकूण 60 रुपये आपले त्यांच्या शिल्लक होते. त्यांनी फक्त 12 रुपये प्रमाणे बिल पाठवलं. त्यामुळे हे या वर्षीचं जितूबाईचे पैसे त्यांच्या शिल्लक राहिले म्हणून ते या वर्षी आपल्याला कमी बिल आलं. 42 ऐवजी 12 आलं. आपण 12 प्रमाणे पेड केलं. गव्हर्नर मागच्या वर्षीची
₹72 बिलिंग गेलं होतं त्यांना पेमेंट. राहिलेले ₹30 क्रेडिट आणि ह्या वर्षी ₹30 कमी, असे ह्या वर्षी त्यांनी कमी केलेले. मागच्या वर्षी पेमेंट जाताना 72 केलेलं होतं. 2 वर्षाचे मिळून ₹60 कमी झाले ना. 30 रुपये कमी झाले, हे बरोबर 30 झाले. पण ह्या वर्षी क्रेडिट माझ्याकडून पेमेंट एलसीएल झालेलं होतं ते त्यांनी ह्या वर्षी कमी घेतलं घेताना. विजू भाऊ मी बोलू 1 मिनिट. माझ्या वेळेला त्यांनी फक्त ₹72 घेतले होते, ₹30 घेतले नव्हते. ते ₹30 जे काय राहिलं होतं ते मी देशपांडे सरांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले होते. कुठले? ₹30 जे राहिले 102 प्रमाणे कलेक्ट केले होते LCCI चे, तर त्यांनी फक्त ₹72 घेतले आणि उरलेले जे ₹30 प्रमाणे जे काय राहिले होते 60-65 हजार रुपये ते मी रवी देशपांडेंच्या अकाउंटला ट्रान्सफर केले, म्हणजे या वर्षीच्या ऍडमिनिस्ट्रेशनला ट्रान्सफर केले. गेल्या 3 वर्षामध्ये हे पैसे परत आलेत ना. हो, तुमच्या वर्षात ते पैसे परत आले आणि ह्या 2 वर्षात ते पैसे परत आले असतील तर हे 3 वर्षाचे ₹90 परत यायला पाहिजेत ना आपल्याकडे. नाही ऐका, हे बघा विजयकुमार ₹60 आपण देणारच आहोत. काय यावर्षी कलेक्ट केलेल्या पैकी ₹60 आहेत. आपण 72 कलेक्ट केले आणि त्यापैकी आपण ₹12 पेड केले, ₹60 शिल्लक आहेत ते आपण देणारच आहोत. जे आता वासूजी म्हणतात की ₹30 जे रवींद्र देशपांडे असताना ते ट्रान्सफर केले असतील, समजा जी रक्कम जमा केली असेल ती सगळीच्या सगळी रक्कम आपण व्याजासह पुढील ऍडमिशन देणार आहोत. त्यामुळे सगळं अकाउंटला पूर्ण दिला जाईल. चालेल. ओके, थँक्यू. ओके, धन्यवाद. येस, माझं एक सजेशन आहे की आता ज्या वेळेला आपण जे 110 किंवा 115 जी फिगर तुमच्याकडे प्रत्येक क्लब वाईज येईल, समजा तुमचं बारामतीचं बिल असेल ₹20,000 आणि तुमच्याकडे बारामती लायन्स क्लबचे मागच्या वेळेला ₹17,000 परत आले असतील समजा, तर तुम्ही बिल तर ऑफिशियल इश्यू करावं, म्हणजे सीएम सर सांगतील, आणि सेपरेट त्याला एक क्रेडिट नोट इश्यू करावी. बरोबर, जमीची नोट बरोबर, तर ते अकाउंट राहील. बरोबर, त्याला ट्रान्सफरन्सी पण तुम्हाला पण अकाउंटिंगला ट्रान्सफर येईल असं माझं मत आहे. सेपरेट एक क्रेडिट नोट जोडायची. बरोबर, ते तसंच प्लॅनिंग आहे. माझा आणि सुनीलची चर्चा झाली आहे. अण्णासाहेबांनी दिले सेपरेट क्रेडिट नोट जोडायची तेवढी. अगदी बरोबर. त्याचं क्रेडिट द्यायचं, बिल पूर्ण क्लेम करायचं, क्रेडिट नंतर द्यायचं त्याला. क्लब वाईज अण्णासाहेबांकडून डाटा आला, मला क्लब वाईज डाटा आला की नाही, तर त्याप्रमाणे आपण ऍड करून पुढे देऊया. बिलासोबतच क्रेडिट नोट पाठवून द्यायची. बिलासोबत तुम्ही त्याला तेवढा क्रेडिट नोट द्या आणि तेवढे पैसे कमी होतील. बिझनेस बरोबर. थँक्यू. तर हे सगळे पैसे तुमच्याकडे मागवून घ्या. जोपर्यंत डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होत नाही तोपर्यंत कुठलंही क्रेडिट देऊ नका. नाही तोपर्यंत मी बिल जनरेट करत नाही. करेक्ट. तोपर्यंत मी बिल जनरेट करत नाही, 1 महिनाच होते. मागचं क्लिअर झाल्याशिवाय मी पुढे जात नाही. ठीक आहे. समजा जर आले काही क्लबचे पैसे तर त्या क्रेडिटसह बाकी तुमच्याकडे आलेले पैसे पण परत करता येतील. पण बाकीचे पैसे लोक ठेवून घेतात आणि तुमच्याकडे पोचणार नाही तर वसूल करणं अवघड होईल. सेम साहेब पुढल्या महिन्यात देतो, जुलैमध्ये देतोय. पूर्ण पैसे आम्ही जुलैमध्ये देतोय सुनीलजीना, काय प्रॉब्लेम नाही. येस, थँक्यू, धन्यवाद. अजून काय बजेटमध्ये आपल्याला सूचना सर? हॅलो. हा सर, बोला की. सीएम बोलतोय. गव्हर्नर सर, तुमचं मनपूर्वक अभिनंदन, कारण तुम्ही डिस्ट्रिक्ट ऑफिसरला पाठवलेल्या लेटर मध्ये लेखी लिहिलंय की काही इव्हेंट झाले नाही तर मी पैसे परत करणार आहेत. देशपांडे सरांनी ते पाळलं होतं, तुम्ही ते पाळणार आहात, त्यामुळं आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहू. अत्यंत अभिनंदन. धन्यवाद सर. आपल्या वर्षामध्ये आर्थिक पारदर्शकता हा माझ्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा असेल, कारण मला पुन्हा गव्हर्नर पदावर उतरल्यानंतर सन्मानानं सर्व लायन्सच्या सदस्यांच्या बरोबर मला इंटरॅक्शन करायचे आहे. त्यासाठी मी 100% ती गोष्ट पाळेन की कुठल्याही प्रकारची आर्थिक हे न ठेवता स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार मी ज्यावर्षी ठेवायचा, आणि ज्या त्या वेळेला मीटिंग होईल त्या त्या वेळेला दुसऱ्या मीटिंगला मी लगेच आपल्याला झालेल्या खर्चाचा हिशोब सादर करत जाईन. थँक्यू.
एक नवीन पर्व चालू होऊन जाईल तुमच्या निमित्तानं. अभिनंदन. अरे वा उदय भाई नमस्ते. काय सांगताय उदय भाई गप का बसला मग काय बोलणं झालं की सगळं चांगलं चाललंय का मग काय. एक सजेशन देऊ का सुनील भाई? येस सर. गव्हर्नर, तुम्ही मल्टिपल मीटिंग साठी म्हणून 50,000 रुपये ठेवलेला आहात, तर मला एक असं सजेशन करायचं आहे, जर तुम्ही एमसीसी ना विचारून आपण आतापर्यंत झाल्यानंतर म्हणजे छोटं मल्टिपल झाल्यापासून आपण मल्टिपलचं कॉन्फरन्स होस्ट केली नाही आहे, तर यावर्षी आपण आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये मल्टिपल कॉन्फरन्स का होस्ट करू नये? येस सर. व्हाय डोंट यू ट्राय फॉर दॅट? 100% सर. मी 8 दिवसापूर्वीच आपले नवीन मल्टिपल काउन्सिल चेअरमन अभ्यंकर सरांना मी रिक्वेस्ट करून सांगितले, 2 वेळा फोन केलाय. मला माझ्या डिस्ट्रिक्ट मध्ये मल्टिपलची कॉन्फरन्स घ्यायचीच आहे इन एनी केस, आणि त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे. किंवा आता आपण 30 तारखेला आमची मिटिंग आहे मल्टिपलची, त्या मिटिंग मध्ये मी ते मंजूर करून घेतोय. तुम्ही पण सर्वांनी रिक्वेस्ट करा त्यांना की आपल्या मल्टिपल मध्ये आजपर्यंत आपल्या डिस्ट्रिक्टला ही संधी मिळाली नाही. सर्व पीडीजीने पण तुम्ही पण रिक्वेस्ट करा आणि आपण तुम्ही मल्टिपल कॉन्फरन्स आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये घ्या, गोव्यात नका घेऊ. नाही आपल्या डिस्ट्रिक्ट आपल्या डिस्ट्रिक्ट मध्येच घ्यायचं. आपल्या डिस्ट्रिक्ट गोव्याला नाही, आपल्याकडेच घ्यायचं. आपल्याकडे सगळ्यात सर्वोत्तम स्पॉट आपल्याकडे पुष्कळ ठिकाणं आहेत जिथं आपल्याला कॉन्फरन्स घेता येईल. कारण गोव्याला सगळ्यांची घेऊन जायचं आणि सगळे पैसे गोव्यात उडवायचे हे चुकीचं आहे. नाही आपण आपल्या मी सहमत आहे या मताशी. आणि आपली डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स गोव्याला होणार आहे, तर ही आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये मल्टिपल कॉन्फरन्स आपण घेऊयात. मल्टिपल कॉन्फरन्स आपण आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये घेऊया, चांगली जागा बघून. हो सर. येस. तुम्ही सर्वांनी पण जरा फोन करून सांगा त्यांना, रिक्वेस्ट करा. यावर्षी आपण जर जोरले आपली कॉन्फरन्स आपल्याकडे मिळावी. डेफिनेटली. येस येस. आणखी काय एनी अदर मॅटर सर? सहमत आहे मी. धन्यवाद सर. धन्यवाद. सुनील. हा सर बोला सर. पांडुरंग शिंदे बोलतोय. हो सर. एक म्हणजे ही जी प्री ऑनररी मीटिंग असते ही अशी ऐन वेळेला घेऊन चालणार नाही. कारण आपला जो प्रखात आहे तो असा आहे की तुम्हाला येणाऱ्या अडचणी त्या सर्वांना समोर जाण्यापूर्वी जर आपण सॉर्ट आउट केल्या तर तो इश्यू तुम्हाला पुढे त्रासदायक होत नाही. मग त्याच्यामध्ये बिल असो, त्याच्यानंतर तुमचं बजेट असो, किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटीज असो, किंवा इव्हन आता मगाशी जो विषय डिस्कस झाला की एक रिजन खूप मोठा होतो, एका रिजनला क्लब कमी पडतायत, तर हे डिस्कशन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तर जनरल अशी अपेक्षा असते की डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स झाल्यानंतर साधारण 1 महिन्यामध्ये ही मीटिंग घ्यावी आणि याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टीचा अनुभव नसतो तो सर्व 5 डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून मिळावा, या दृष्टीनं पण आपण हे करू शकतो. आता इथं काय होतं की इथं तुमच्या ऍक्शन प्लॅनला जर काय सजेशन द्यायचं म्हटलं किंवा चेंज करायचे म्हटलं तर ते इमिजिएटली होत नाही. त्याचं कारण असतं की आता तो आता प्रिंटेड नाही, पण तो प्रिंटिंग केलेला असेल तर तो मग अजेंडामध्ये येतो. त्याचबरोबर सुद्धा फीच्या बाबतीत काही इश्यू असतील तर ते होतील. किंवा आता आपण पाहिलं की आता आपण अण्णासाहेबांची आता निवड झाली तर त्यांचं अभिनंदन वाटतं पहिल्यांदा आपण करणं गरजेचं होतं, तर ते केलं गेलेलं नाही. तर अशा काही गोष्टी असतात की ह्या पर्टिक्युलरली याच्या आधी व्हाव्यात. त्याचबरोबर या मीटिंगचा पर्पज एक असा असतो की या वर्षामध्ये क्लब वीक कुठले आहे तर त्याच्यावरती मला काय काम करणं गरजेचं आहे आणि काय गायडन्स तुम्ही देणार आहात. त्याचबरोबर सिमिलरली कुठं क्लबचं एक्सटेन्शन करता येईल या गोष्टीवरती आपण विचार करू शकतो. तर काय होतं की इथं आल्यानंतर फक्त आपण बजेट आणि ऍक्शन प्लॅन आणि तुमचं हे एवढंच न घेता एक गाईडलाईन्स म्हणून या वर्षासाठी पुढच्या ह्या इथून घेणं गरजेचं असतं. तर त्या घेतल्या गेल्या नाहीत. म्हणजे मी पहिल्यांदाही म्हटलं होतं की आपण मीटिंग आधी घ्या, तर ती मीटिंग घेतली गेली नाही. पण ठीक आहे, आता नाही घेतली हरकत नाही, पण इथून पुढे येणाऱ्या निदान लिडर्सनी ही आधी घ्यावी. कारण मला वाटतं विजय राठींच्या वेळेला ही मीटिंग अतिशय चांगल्या रीतीने झालेली होती आणि खूप आधी झालेली होती, त्याच्यामध्ये डिस्कशन्स पण चांगली झाली होती. तर तशा मीटिंग वरती इथून पुढे एक पायंडा पाडावा की आपण मीटिंग घेताना खूप आधी घ्याव्यात आणि त्याच्यावरती तुम्हाला काय अडचणी येऊ शकतील किंवा कुठले कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये रिजन कॉन्फरन्स असेल, इव्हन एखाद्या वेळेला तुमच्या कॅबिनेट फॉर्मेशन मध्ये समजा एखादा कॅबिनेट ऑफिसर आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये व्यवस्थित नसेल तर त्याच्यावरती पण काय ऍक्शन घेऊ शकतो.
तर ह्या गोष्टी आपण सगळं डिक्लेरेशन झाल्यानंतर आम्ही काय सजेशन देऊ शकत नाही. इव्हन पिन मध्ये काय थोडीफार मॉडिफिकेशन असतील तर ती करता येतात. तर ह्या गोष्टी करण्यासाठी ही जी प्री ऑनररी असते ही सुरू करण्याचा उद्देश हा बेसिक होता की याच्यातून आपल्या डिस्ट्रिक्टचं पुढच्या वर्षाचं सगळं कार्यकाळ हा व्यवस्थित जावा आणि त्याप्रमाणे प्रत्येक जण तुम्हाला सहकार्य करेल. आता यंदा देखील सगळे सहकार्य करतील, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. फक्त कसं आहे की ही जी मीटिंग आहे ही आधी व्हावी एक माझी अपेक्षा आहे, कारण हा तसा आपला पूर्वीचा प्रघात आहे. तर मला वाटतं मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि इथंच थांबतोय. सर आता मी 2 मिनिटं बोलतो. तुमची सूचना अतिशय चांगली होती आहे, पण यावर्षी आपण 16 मे ला आपली कॉन्फरन्स झाली. कारण दरवर्षी मार्च मध्ये महिन्यात आपली कॉन्फरन्स व्हायची आणि तिथं आपण डीजी व्हायचो आणि डीजी झाल्यानंतर मग पुढचा आमचा कार्यक्रम चालू व्हायचा. तर यावर्षी आपण एवढं लेट झालो की 16 मे ला आपली कॉन्फरन्स झाली, त्यानंतर लगेच मल्टिपलची कॉन्फरन्स झाली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मलाच फार वेळ कमी मिळाला. 1 महिनाभर फक्त वेळ मिळाला मला सगळं करायला. माझी इच्छा फार होती की लवकरात लवकर आपण हे आपली ही प्री ऑनररी घ्यायची आणि जूनच्या अगोदर आपल्याला या परिस्थितीत तुमचा दोष नाही, पण एक पद्धत म्हणून आपण ठेवणं गरजेचं आहे की ज्यावरती ह्या पुढच्या ज्या अडचणी येतात त्या सगळ्या सोडवण्याच्या दृष्टीने या मीटिंगचा उपयोग व्हावा. तसंच आपण काय करतो की कॅबिनेटच्या आधी आपण ऑनरी घेतो की कारण काय होतं की कॅबिनेटमध्ये विरोध कुणाचा होतो तर पीडीजीचा होतो आणि मग पीडीजी सगळे नादान आहेत असं आहे तसं होतं. ते होऊ नये. आधी जर ऑनरी झाली तर तुमचे प्रॉब्लेम जे असतील ते तिथले डिस्कस होतील आणि सर्व पीडीजी तुमच्या पाठीशी उभे राहतील. याची ते तुम्ही थोडीशी सुरुवात करा. समजा मीटिंग नाही घेता आले, अर्धा तास जे काही कॉन्ट्राव्हर्शियल मुद्दे असतील ते जर घेता आले आणि त्याच्यावरती बोलता आलं तर तुम्हालाही सोयीचं जाईल. त्या दृष्टीने विचार करायला हरकत नाही. आणि आणखी एक माझा विचार होता की म्हणजे जर लवकरात लवकर कोरोना जर ओपन झाला असता, म्हणजे कोरोनाचं आपलं रिस्ट्रिक्शन, तर खरं म्हणजे मला प्री ऑनररी मीटिंग फिजिकलच घ्यायची होती. आपण चांगलं 2-3 तास निवांत चर्चा करून हा सगळा निर्णय घ्यायचा माझ्या डोक्यात विषय होता. पण तरी पण जे मलाच उलट प्रॉब्लेम झाले की हे सगळे गडबड व्हायला लागले मला. म्हणजे 25 जून पासून आपलं 30 जून पर्यंत इंटरनॅशनल सगळे प्रोग्राम असणार आहेत, शपथविधी वगैरे. त्याच्या आधी अण्णासाहेबांची 4थी कॅबिनेट, त्यानंतर मग ही मला प्री कॅबिनेटच्या अगोदर प्री ऑनररी आपल्याला घ्यायची होती. त्यामुळे सगळी गडबड झाली. आणि आणखी नाही ते जाऊ द्या. आता काय करूया, पुढची ऑनररी आहे ना ती फिजिकल ऑनररी घ्या. हो, 2 घ्यायचे अजून पुढच्या फिजिकल 100% घ्यायचे आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या स्पॉटला घ्यायचे. आणि मला तुमचा चांगले सल्ले तुमचे त्यावेळेला मला द्या, म्हणजे माझ्या कानात सांगा, अगदी चालतंय, काय अडचण नाही. आणि आता सुद्धा आपला जर वेळ कमी असला तरी सुद्धा तुम्ही वैयक्तिक मला फोन करून किंवा सजेशन सांगितलं तरी आपण ते दुरुस्त करून घेऊ शकू, काय अडचण येणार नाही. मी अजून माझं प्रिंटिंग अजून चालू केलं नाही आहे. अजून आंतरराष्ट्रीय अध्यक्षांचा प्रोग्राम पण यायचा आहे, तो 30 तारखेला येणार आहे, 30 जूनला साधारणपणे. त्यानंतर मग सगळ्या करेक्शन घेऊन आपण मग जुलैच्या 15 तारखेपर्यंत वगैरे आपला प्रिंटेड फॉर्म आहे आपला तयार होईल ऍक्शन प्लॅनचा. तो पण काय कुणाला काही सूचना असल्या तर 100% आपण ते करूया. तुम्ही जरी मला उद्या फोन करून सांगितला यामध्ये आपण दुरुस्त करून घ्या तर 100% चांगला असला फिजिबल असला आपण ते करूया. सर सॉरी फॉर माय लेट असं म्हणतो मी. नाही नाही तुमचा प्रश्न नाही तो. काय माहिती का, एक प्रथा म्हणून आपण करायची, त्याचा उपयोग होतो बेसिकली डिस्ट्रिक्ट गव्हर्नरला पूर्ण वर्षामध्ये. हो हो हो, मला पण आनंद झाला असता. माझ्या पिन मध्ये तुम्ही काहीतरी सूचना सांगितल्या असत्या आणि परत पिन दुरुस्त करून अजून छान झाले असते तर मला बरं वाटलं असतं. ओके सुनीलजी. येस सर. सुनीलजी, बोला ना. आजच्या या व्हर्च्युअल मीटिंगच्या माध्यमातून मी सर्व माझे प्रांतपालांना एक विनंती करू इच्छितो की यावर्षी डिस्ट्रिक्ट डिरेक्टरी जी आहे ती लायन्स ऑफ स्वाती राठी यांच्याकडे PRO ची जबाबदारी दिलेली आहे. इनडायरेक्टली ही जबाबदारी काही प्रमाणात माझ्याकडे पण येते. अनेक वर्ष झालं आपण हे म्हणतोय की वा डिरेक्टरी जी आहे ती इन्स्टॉलेशनच्या वेळी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीतून हा प्रयत्न मी करतो आहे. तर माझी या निमित्तानं सर्व माझी प्रांतपालांना विनंती आहे की आपापल्या क्लबची माहिती जी आहे ती जरी लवकरात लवकर पाठवली तर ही डिरेक्टरी मला वाटतंय की डिस्ट्रिक्ट इन्स्टॉलेशनला नक्की देता येईल. त्या दृष्टीने माझी प्रांतपालांना विनंती आहे की आपापल्या क्लबचा जो डाटा आहे तो आपण मला या ठिकाणी लवकरात लवकर पाठवण्यासाठी आपल्या क्लबला उद्युक्त करावं. आणि त्या संदर्भातली लिंक मी सगळ्यांना पाठवलेली आहे, PDF फॉर्म सुद्धा पाठवलेला आहे. तर या माध्यमातून लवकरात लवकर ही माहिती आपण मला या निमित्तानं मी आपल्याला करतो आहे. पाठवले, आम्ही पाठवले. बाबासाहेब गप्पा आहेत आज काय?
बाबासाहेबांची माहिती आली आहे. सगळ्यात अगोदर आली असेल. होय होय आली. सगळ्यात प्रथम आली असेल. आली आली. तुमची आली, आमची आली आहे. नाही नंबर पहिला. आणि ते अनिल देसाईचं दर्शन होत नाही. संगमेश्वरची आली, अनिल देसाईंच्या क्लबची माहिती आलेली आहे, अनेकांची माहिती आज आलेली आहे. पण तरीही माझी विनंती आहे की 25 क्लब पण गव्हर्नर आहोत, तर सगळ्यांचीच माहिती आली तर लवकरात लवकर हे आपल्याला काय करता येईल त्या दृष्टीने फक्त मी विनंती करतोय आपल्याला. तुम्ही असं करा, प्रत्येक बीडीजीला दुसऱ्या एखाद्या क्लब मध्ये लोडगुड करायची परवानगी द्या. आम्ही लोडगुड करून त्याची माहिती करू. अनिल बरेच दिवसात भेट नाही. अनिल देसाईने दर्शन दिलं. हो ते दर्शन दिलं पण बोलत नाहीत ते अजूनही. नाही जे काहीतरी हे झालंय त्यांचं कनेक्शनचा प्रॉब्लेम झालाय. आणखी एक महत्वाचा मुद्दा, गव्हर्नर साहेब, आपण जो निर्णय घेतला आपल्या ऑनररी कमिटीमध्ये पाठीमाग आपल्या डिस्ट्रिक्टच्या मीटिंगमध्ये, त्याप्रमाणे आपण ऑक्सिजनचे जे काही डिमांड होती त्याप्रमाणे ऑक्सिजनचे ते मशीन सगळ्यांना जवळजवळ मिळाल्या. त्याबद्दल गव्हर्नर आणि आपल्या सर्वांचं आभार. आणि अतिशय चांगलं काम केलं आणि ते उपयोगी पडणारे मशीन आहे. तरी परंतु अजून त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही कशा डेमॉन्स्ट्रेशन वगैरे लागणार असेल तर ते न गरजेचं आहे. आणि शिवाय अजूनही कुणाला पाहिजे असेल आणि आपल्याकडे फंडची उपलब्धता असेल आणि त्याच्यासाठी आपली डिस्ट्रिक्टची ह्याची मीटिंग होणं अतिशय गरजेचं आहे. विजय विकास अध्यक्ष आपल्या ट्रस्टचे, तर ट्रस्टची मीटिंग होणं आणखी कुणाला जर मशीन पाहिजे असतील कारण त्याचा चांगला उपयोग होतोय असं मला वाटतं. अशी एक माझी सूचना परत एकदा ह्या ऑनररी कमिटीला आहे. धन्यवाद. बाबासाहेब, ऑलरेडी 30 मशीन आपण ऑर्डर दिलेली होती आणि 30 लोकांना आपण हे मशीन 30 क्लबना हे दिलेले आहे. पण मला वाटतंय अजूनही 8 ते 10 क्लबना हे मशीन आपण देऊ शकलो नाही. तर 3-4 दिवसाच्या आतच आपण ही एक मीटिंग डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टची बोलवत आहोत की यामध्ये ज्या मशीन दिलेल्या आहेत आणि ज्यांना मशीन द्यायचं आहेत या सगळ्याची एक चर्चा आपण करून घेऊन मग त्यातनं आपण हा डिसिजन घेऊया की आणखीन किती मशीन आपल्याला घ्यावे लागतील. फंडची उपलब्धता 100% आहे, त्यात कुठलीही अडचण नाही. फक्त कशा पद्धतीने हे देता येतील ते आपण बघून आपण सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेऊया आणि हे मशीन देण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि ह्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांचा फीडबॅक पाठीमागे मशीन मिळाल्यानंतर त्याचा कसा काय वापर झाला ती पण माहिती त्या मीटिंगला असावी. आणि डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टनं अधिक लवकरात लवकर मीटिंग बोलवून, कारण आता कोरोनाचा थोडासा इफेक्ट कमी व्हायला लागलाय, योग्य वेळेला जर मिळाल्या तर अधिक फायदा होईल. माझी रिक्वेस्ट एवढीच होती, तेवढ्याकरता मी बोललो की आपण डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टची मीटिंग घ्यावी. 100% बाबासाहेब 25 तारखेच्या आत आपण ही मीटिंग बोलूया. ठीक आहे. आणखी कुणाला बोलायचं आहे? पुढचा विषय घेऊ का मी सर? हा घ्या. गोल सेट बाय डीजी अँड प्लॅन्स फॉर देअर अचिव्हमेंट. आता खरं म्हणजे आपली प्री कॅबिनेट 23 तारखेला होते आणि मी 8 दिवसापूर्वी गोल सेटिंग साठी ऍक्च्युली ते मी गोल सेट करण्यापेक्षा आता जे काम करणारे माणसं आहेत म्हणजे रिजन चेअरमन, झोन चेअरमन, जीएलटी, जीएमटी, जीएसटी यांच्या माध्यमातून मला गोल सेट करायचा माझं नियोजन आहे. तरी सुद्धा मी आता माझे जे कन्सेप्ट आहेत तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. यावर्षी मला 10 नवीन क्लब निर्माण करायचे आहेत आणि मेंबरशिप जी ग्रोथ आहे ती आपल्याला +3000 करायची आहे. आपल्याला 3000चा आकडा क्रॉस करायचा आहे. सुदैवानं 2 दिवसापूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय मीटिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पी वेवरची स्कीम मिळाली आहे. ती स्कीम फक्त 31 डिसेंबर 2021 पर्यंतच आहे. त्यामुळं येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपल्याला जे काही मेंबरशिप ग्रोथ करायची आहे किंवा जे काही नवीन क्लब काढायचे आहेत, ब्रँच क्लब काढायचे आहेत, त्याच्यासाठी आपण आतापासूनच कामाला लागायचं आहे. आणि त्यासाठी ते झोन चेअरमन, रिजन चेअरमन यांच्याकडे नियोजन दिलेलं आहे. ते त्यांचा वैयक्तिक ऍक्शन प्लॅन आणि गोल अचिव्हमेंट करण्यासाठी
जे काय त्यांना नियोजन करायचं आहे त्यासाठी ते कामाला लागले आहेत. परवा 2-3 दिवसापूर्वी पुन्हा एक आमची GMA नावाचा एक आपला कन्सेप्ट नवीन आलेला आहे आपल्या डिस्ट्रिक्टसाठी, तो लागू झाला आहे. GMAचा आता ग्लोबल मेंबरशिप अप्रोच. तर त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची भरीव अशी मेंबरशिप ग्रोथ होईल असा एक कन्सेप्ट त्यामध्ये आहे. आणि त्या कन्सेप्टच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 1-2 यांच्या खाली एक नवीन कन्सेप्ट झोन चेअरमन, रिजन चेअरमन, GLT, GMT आणि GST यांच्या माध्यमातून ही एक चांगली एक वेगळी साखळी निर्माण करून क्लब लेवल पर्यंत, ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचून क्लब मधलं पोटेन्शियल निर्माण करून त्यातून आपल्याला एक नवीन क्लब किंवा मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ कशी होईल यासाठी एक योजना आता चालू झालेली आहे. त्याचं ट्रेनिंग सुद्धा येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये होणार आहे. तर माझा कॉन्सेप्ट 3,000 जरी असला प्लस असला तर त्याच्यापेक्षा जास्त प्रत्येक रिजन वाईज, प्रत्येक झोन वाईज आपल्याला मेंबरशिप ग्रोथ देण्यासाठी एक चांगली टीमवर्क म्हणून आपण सर्वजण काम करणार आहोत. त्यामध्ये तुमचा माजी प्रांत मला म्हणून तुमचा सुद्धा सहभाग मला अपेक्षित आहे. यावर्षी मी तुमच्याकडे जरा जास्तच अपेक्षा करणार आहे. तुमच्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही आपल्या प्रांताला पुढे नेण्यासाठी मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा LCF मेंबरच्या माध्यमातून, MGF मेंबरच्या माध्यमातून आपल्याला यावर्षी एक भरघोस चांगल्या प्रकारचं काम करून दाखवायची माझी इच्छा आहे. तर गेल्या वर्षी आपल्याला MGF मेंबर्स फक्त 4 मिळाले, तर यावर्षी मी 25 MGF मेंबर करायचं माझं टार्गेट ठेवलेलं आहे. आतापर्यंत मला 15 लोकांनी प्रॉमिस केलेला आहे आणि आपल्याला सर्वांनी मिळून मॅक्झिमम MGF मेंबर, कारण आता LCFच्या अकाउंटला भारतातल्या अकाउंटमध्ये आता पैशाची कमतरता निर्माण झालेली आहे आणि अजून आपल्या प्रांतामधून बरेचसे परमनंट प्रोजेक्ट, आता बाबासाहेबांचा प्रोजेक्ट आहे, आम्ही सुद्धा एक्सपान्शन प्रोजेक्ट सबमिट केला आहे. आता कराड साताऱ्याचा पण MIDCचा प्रोजेक्ट सबमिट होत आहे. तर या फंडिंगसाठी आपल्याला मॅक्झिमम MGF मेंबर किंवा कॅम्पेन हंडरच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युटिंग मेंबर आपल्याला मॅक्झिमम निर्माण करावे लागतील. कारण इतर प्रांताच्या प्रांतामध्ये परमनंट प्रोजेक्ट भरपूर आहेत, तर त्या म्हणून आपल्यामध्ये MGF मेंबर्स नाही आहेत. ही खंत सुद्धा बऱ्याच वरून मला कायम बोलली जाते. तर आपण यावर्षी माध्यमातून MGF मेंबर मॅक्झिमम करण्यासाठी आणि आपली मेंबरशिप ग्रोथ आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये वाढण्यासाठी एक वेगळा प्लॅन आणि एक चांगल्या प्रकारचं नियोजन घेऊन आम्ही येतोय. त्यासाठी तुमचा सर्वांचा सहभाग, तुमचा सक्रिय पाठिंबा मला अपेक्षित आहे. एखाद्या क्लब काढण्यासाठी आपण आपल्याकडून किंवा आपण सर्व प्रांतपालाकडून जरासं ओरिएंटेशन किंवा सक्रिय सहभाग याची मी अपेक्षा करतोय. तर त्याच्याबरोबरच आपल्या सर्व्हिसच्या प्रांतामध्ये मागच्या वर्षी किंवा त्या 2 वर्षापूर्वी झालेल्या सर्व्हिस ऍक्टिव्हिटी, त्या सर्व्हिस ऍक्टिव्हिटीच्या मध्ये सुद्धा 10% वाढ आपण करावी असं एक नियोजन आहे. त्यासाठी क्लब लेवलला जे काय आपल्याला काम करायचं आहे ते काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंगचा क्रायटेरिया ठरवायचा आणि PhD ना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग द्यायचं. कारण जे काय आता जनरेट होणार आहे, जे काय आपले सेवा कार्य जनरेट होतील किंवा MGF मेंबर्स होतील किंवा मेंबरशिप ग्रोथ होईल किंवा नवीन क्लब निर्माण होतील, ते सगळे क्लबच्या माध्यमातूनच होत असतात. त्यामुळे क्लबवर आपण फोकस देऊन, तुमचे पण सगळ्यांचे क्लब आहेत, त्या क्लबवर आपण सर्वांनी फोकस करूया आणि तिथून आपण नवीन आपल्याला हे जे काय अपेक्षित आपला गोल अचिव्हमेंट करायचे आहे ती अचिव्हमेंट आपण त्या क्लबच्या माध्यमातून करूया, अशा प्रकारची मी तुम्हा सर्वांना विनंती करतोय. यामध्ये कुणाला काय सजेशन असलं तर आपण सांगू शकता. गव्हर्नर, जी GMA चा कन्सेप्ट आहे, म्हणजे तो जर तुम्ही थोडासा 1-2 मिनिटात म्हणजे एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे तो जर एक्सप्लेन केला तर सगळ्या पार्ट गव्हर्नर समजेल. एक माझ्या माहितीप्रमाणे ते GMA चा कन्सेप्ट फार ठराविक डिस्ट्रिक्ट मध्ये लागू केलेला आहे ह्या वर्षी, ट्रायल बेसिस किंवा पायलट प्रोजेक्ट म्हणून. त्यात आपल्या डिस्ट्रिक्टची पण निवड झालेली आहे. तर ह्या सगळ्यांना जर तो GMA चा कन्सेप्ट थोडक्यात सांगितला तर त्याच्यासाठी सहकार्य करायला प्रत्येक पार्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नरला ते सोपं जाईल आणि तो चांगल्या पद्धतीने आपण राबवू शकू. ते तुम्ही थोडंसं सांगावं एवढी ही विनंती. येस सर. आता गॅट जे प्रमुख आपल्याला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असतात त्याच्याबरोबर आता GMA ची टीम मध्ये अशी कन्सेप्ट आहे की फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांना 2 हे दिल्यात, पोर्टफोलिओ दिल्यात. एक फोकस एरिया असा दिलाय तो न्यू क्लब्स आणि त्याचे टीम लीडर डिस्ट्रिक्ट GMT कोऑर्डिनेटर असतील. त्यानंतर दुसरा फोकस एरिया आहे न्यू मेंबर्स, त्याचे टीम लीड डिस्ट्रिक्ट GMT कोऑर्डिनेटर असणार आहेत आणि त्यांना सगळे झोन चेअरमन रिजन चेअरमन सहकार्य करणार आहेत आणि झोन चेअरमन सहकार्य करणार आहेत. त्यानंतर सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर भोजराजजी नाना, त्यांच्याकडे 2 फोकस एरिया वेगळे आहेत. तो त्यांचा फोकस एरिया आहे एक मेंबरशिप सॅटिस्फॅक्शन.
आणि त्यांचे टीम लीडर आहेत डिस्ट्रिक्ट जीएसटी कोऑर्डिनेटर. त्यानंतर फोकस एरिया नंबर 4 लीडर सपोर्ट, त्यामध्ये डिस्ट्रिक्ट जीएलटी कोऑर्डिनेटर हे काम करणार आहेत आणि सगळे झोन चेअरमन आणि रिजन चेअरमन त्याच्या अंडर सपोर्टिंग असणार आहेत. तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला या सर्वांची मीटिंग घेऊन एक प्लॅन तयार करायचा आहे, बिल्ड अ प्लॅन. त्यानंतर त्यामध्ये फर्स्ट विजन असणार आहे बिल्ड टीम. त्यानंतर बिल्ड व्हिजन. बिल्ड व्हिजन म्हणजे आपल्याला जे काय गोल्स सेट करायचे आहेत ते गोल्स आपल्याला सेट करावे लागतील. त्यानंतर बिल्ड प्लॅन आणि त्यानंतर बिल्ड सक्सेस असा हा तो कन्सेप्ट आहे. त्यामध्ये आपल्या डिस्ट्रिक्टचं क्लब वाईज आपल्याला अनालिसिस करायचं आहे. एक म्हणजे शॉर्ट अनालिसिस सारखं आपल्याला आपल्या मेंबरशिप ग्रोथसाठी किती आपल्याला स्ट्रेंथ्स काय आहेत, त्यानंतर विकनेसेस काय आहेत, त्यानंतर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी काय काय आहेत आणि थ्रेट्स काय आहेत, अशा प्रत्येक विषयामध्ये आपल्याला क्लब वाईज आपण ते सगळं अनालिसिस करायचं आहे. त्यानंतर मेंबरशिप गोल्स आपल्याला सेट करायला लागतील. बाय द एंड ऑफ दिस इयर आवर डिस्ट्रिक्ट विल चार्टर सो अँड सो न्यू क्लब्स. त्यानंतर बाय द एंड ऑफ दिस इयर आवर डिस्ट्रिक्ट विल इंडक्ट न्यू मेंबर्स. त्यानंतर बाय द एंड ऑफ दिस इयर आवर डिस्ट्रिक्ट विल लूज नो मोर दॅन सो अँड सो मेंबर्स. म्हणजे रिटेन्शन या विषयावर पण आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला मेंबर सॅटिस्फॅक्शन हा विषय आहे. त्यानंतर नवीन मेंबर क्लब मध्ये आपण कसे ऍड करू शकतो त्यासाठी आपल्याला एक प्लॅन तयार करायचा आहे आणि नवीन क्लब निर्माण करण्यासाठी एक स्ट्रॅटेजिक आपल्याला करून चालायला लागणार आहे आणि ते सगळं एक टीम वर्क म्हणून काम करणार आहे. त्याचं टॅम्पलेट असं आहे की एरिया फोकस विच ऑब्जेक्टिव्ह इज युअर गोल स्टेटमेंट रेफर्स टू. त्यामध्ये आपल्याला ऍक्शन स्टेप्स कशा घ्यायच्या आहेत याची पण माहिती दिलेली आहे. त्यानंतर रिस्पॉन्सिबल पार्टी म्हणजे एखाद्या क्लब मध्ये आपल्याला नवीन मेंबरशिप ग्रोथ करायची आहे तर त्यासाठी मीटिंग घेऊन यासाठी जबाबदार कोण आहे, त्यानंतर त्यासाठी रिक्वायर्ड सोर्सेस काय आहेत आपल्याला अवेलेबल आणि ती जी ऍक्टिव्हिटी किंवा 5 मेंबर्स जर आपल्याला वाढवायचे असले क्लब मध्ये तर ते किती वेळामध्ये आपण वाढवायचे आहेत, त्याला डेट ऑफ टाइम बिगिन आणि ड्यू डेट म्हणजे 1 जुलै पासून 30 जुलैपर्यंत आपल्याला हे 5 मेंबर वाढवायचे आहेत. म्हणजे तो त्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. त्यासाठी त्यामध्ये आपल्याला असेसमेंट पण करायला लागणार आहेत आणि ज्या रिस्पॉन्सिबल पार्टीकडून किंवा व्यक्तीकडून ते जर काम होत नसलं तर त्यासाठी अल्टरनेटिव्ह काय आपल्याला आहे, आपल्या व्यवस्थित आहे आपण व्यवस्था केली आहे याचा पण अभ्यास यामध्ये दिलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रत्येक फोकस एरियामध्ये वेगवेगळे टॅम्पलेट दिले आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला हे सर्वांना काम करायचं आहे. त्याचं ट्रेनिंग 1-2-3 दिवसात किंवा मोस्टली हे होणार नाही. आपल्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये गॅट एरिया लीडर आणि एक FDI फॅकल्टी FDI ग्रॅज्युएट यांच्या मार्फत आणि आपले सगळे नवीन DG टीम हे आम्ही म्हणून एक सगळ्या ट्रेनिंग वर्कशॉप घेणार आहे आणि त्या वर्कशॉपच्या माध्यमातून मग आपल्याला वर्षभर सगळ्या गोष्टीचं नियोजन करून त्यानंतर ती सगळी कन्सेप्ट आपल्याला क्लब लेवलमध्ये क्लब पर्यंत पर्क्युलेट करून क्लब मधून आपल्याला हे सगळं काम करून घ्यायचं आहे. तर ही अतिशय चांगली योजना आहे. म्हणजे त्या आपण नुसतं फक्त बोलतो प्रत्येक वेळा की आम्ही ह्या वर्षी एवढे मेंबर वाढवणार, तर त्याच्यापेक्षा आता मंथ वाईज आपल्याला हे काम करायचं आहे. आणि माझा नवीन कन्सेप्ट यावर्षी असा आहे की 1 महिना पूर्ण झाला की 5 तारखेपर्यंत पुढच्या महिन्याच्या आपण आपल्या ऍक्टिव्हिटी लोड करतो, सर्व्हिस ऍक्टिव्हिटी. तर त्यानंतर 5 ते 10 तारखेपर्यंत RCZC आणि मायक्रोची एक मीटिंग घ्यायची आणि महिनाभर झालेला प्रोग्रेस काय आहे त्याचा आपण आढावा घ्यायचा. त्यात कोणाला अडीअडचणी असल्या तर त्या सोडवायच्या आणि पुन्हा पुढचं आपल्याला पुढच्या महिन्याचं कामकाज काय करायचं आहे किंवा आपल्या 3-3 महिन्याचं क्वार्टरली आपलं प्लॅनिंग करायचं आहे आणि त्या क्वार्टरली प्लॅनिंग मध्ये जे काही आपले टार्गेट दिलेत ते पोहोचवायचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर आता पहिल्या 6 महिन्यातच आपल्याला करायचं आहे कारण त्यानंतर ही फी वेवर स्कीम बंद होणार आहे. तर त्यासाठी मी प्रत्येक महिन्याच्या 5 ते 10 तारखेपर्यंत एक व्हर्च्युअल मीटिंग प्रत्येक आपल्या मायक्रोची घ्यायचं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी मी आपल्या बजेटमध्ये एक तरतूद पण केली की व्हर्च्युअल मीटिंगसाठी एक 30,000 रुपये खर्चाचे बजेट तरतूद केलेलं आहे. तर त्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला प्रत्येक क्लब मध्ये काय काय कामकाज चाललंय, काय काय ऍक्टिव्हिटी चालल्यात
आणि त्याचा प्रोग्रेस कुठं पण आलाय या गोष्टीचा आढावा मी घेणार आहे. ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. आय थिंक तुम्हाला सर्वांना हे आवडेल आणि आपण सर्वजण त्यामध्ये काही वेळेला मी तुमच्यातल्या काही एक्सपर्ट लोकांना सुद्धा इन्व्हाइट करेन. आपण आपल्याला आपले टार्गेट वर्षभराचं आहे, जे गोल्स आपण अचीव्ह करायचं आहे ते आपण सर्वांनी मिळून अचीव्ह करूया अशी इच्छा. थँक्यू सर. कोणाला काय बोलायचं आहे? प्लॅनिंग खूप सुंदर आहे सुनील भाऊ. मेंबरशिप वाढवणं हे अतिशय कष्टाचं काम आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि इंटरनॅशनल मध्ये बाकीचं काही विचारत नाही, ते एकच विचारतात फक्त मेंबर किती वाढवला, आम्हाला बाकी तुम्ही किती सर्व्हिस केला, काय केला, त्यांना इम्पॉर्टन्स नसते. दे आर जस्ट इंटरेस्टेड इन हाऊ मेनी मेंबर्स यू हॅव क्रिएटेड. त्या कारणाने एमजेएफ ऑब्विसली येस, त्या कारणाने प्लॅनिंग अतिशय सुंदर आहे. जबाबदाऱ्या टाका, सगळेजण तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अगदी बरोबर आहे. कारण पुण्यामध्ये बघा की 238 क्लब काढले. 238 क्लब ह्या वर्षात. नुसते नेट ग्रोथ 238 क्लब. काय मेंबरशिप अवघड आहे म्हणते वाटतं. आणि गेल्या 2-3 वर्षाच्या मानानं यावर्षी अण्णासाहेबांच्या आणि देशपांडे काळात सुद्धा यावर्षी 10 क्लब नवीन झाले. आपले मेंबरशिप ग्रोथ सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह झाली. आणि कोरोना काळ असताना सुद्धा हे झालंय. त्यामुळं आता फी वेवरची स्कीम आपल्याला परत 6 महिने एक्सटेन्शन मिळाले, त्याचा फायदा आपण घेऊया आणि सर्वांनी मिळून आपली मेंबरशिप 3000च्या पुढं नेऊया अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. तुमच्या सर्वांची मदत लागणारच आहे मला आणि मी तुम्हाला फोन करेन ज्यावेळी तुमची मदत लागेल त्यावेळेला. आणि तुम्ही सुद्धा ते मला तसा रिस्पॉन्स द्यावा अशी विनंती करतो. 500 मेंबर वाढतील, 500 मेंबर पुढच्या वर्षी. डोंट वरी वाढवायचं आपण. यस, बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह ऑलवेज. यस, बी पॉझिटिव्ह, करोना निगेटिव्ह. ऑब्विसली. सुनीलजी. हा बोला. अवकाशयान. सुनीलजी. हॅलो, आवाज येतोय? येतोय. सुनीलजी, आज सगळ्याच गोष्टीवर अगदी चांगल्या पद्धतीने आज चर्चा झाली. खरं वाटतंय की ऍडमिनिस्ट्रेशन कसं असावं, त्यातली ट्रान्सपरन्सी कशी असावी, या सगळ्याच गोष्टीवरच्या आज चर्चा झाल्या. बाबासाहेबांनी अतिशय चांगलं सांगितलं की ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत झालेली आपली मदत आणि याच्यानंतर याच्याही पुढच्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने हे सर्व्हिस ट्रस्ट चालवता येईल आणि त्यातनं लहानातल्या लहान क्लबना कशा पद्धतीनं आपण सक्षम करू किंवा एखाद्या प्रमाण प्रोजेक्टच्या माध्यमातून कसं उभारता येईल या संदर्भात प्रश्न झाले. पण मला वाटतंय की हे सगळे असताना ज्यावेळी आपण ट्रान्सपरन्सीचा ज्यावेळी आपण सगळा विचार करतोय त्यावेळी ट्रान्सपरन्सीच्या बाबत आपण ट्रान्सपरंट आहोत का हा प्रश्न आपण आपल्याला विचारणं गरजेचं आहे. गेल्या 2-3 वर्षामधले हिशोब आजही आपल्या समोर आलेले नाहीत. तर मला वाटतंय की ज्यावेळी तुम्ही हा हिशोब देण्याचा ज्यावेळी विषय येतोय त्यावेळी मला अजूनही मला वाटतंय की थोडासा याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे आणि या ट्रान्सपरन्सीवर सुद्धा सर्व गव्हर्नरनी याच्यावर विचार करायला पाहिजे. विचार विनिमय करून जर एक चांगलं नेतृत्व पुढे द्यायचं आहे, गव्हर्नर म्हणून आपल्याकडे बघायची एक लोकांची वेगळी अँगलनं आपण ज्यावेळी लोक आपल्याकडे बघतात त्यावेळी त्यांना सुद्धा आपण त्याच पद्धतीनं ट्रीट करणं गरजेचं आहे. म्हणून माझी विनंती आहे की काही हिशोब अजून जर राहिलेले असतील तर या हिशोबासाठी सुद्धा आपण हे हिशोब लवकरात लवकर घेऊन आयजीएम आपली जी एजीएम अॅन्युअल मीटिंग होणार आहे यामध्ये हे विषय ठेवणं गरजेचं आहे. अनेक जण हा प्रश्न विचारत असतात. एक सामान्य लायन्सचा विषय ज्यावेळी काय होत आहे, बऱ्याच वेळा त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, पण अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांची ही की मागणी असते किंवा हे हिशोब आपण का मागत नाही किंवा काय. तर मला वाटतंय की ज्या पद्धतीनं तुम्ही ही ट्रान्सपरन्सी ठेवण्याचं आश्वासन आज या मीटिंग मध्ये दिलेलं आहे, असंच मला वाटतंय की मागील ही काही हिशोब राहिलेले असतील तर त्याचा सुद्धा ओहापोह किंवा विचार या मीटिंग मध्ये होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतंय की अजेंडा समोर येणाऱ्या काळात हे सुद्धा विषय फक्त आपल्याच वर्षाचा न ठेवता बाकीचेही विषय ठेवून एक प्रांताला एक चांगली दिशा कशा पद्धतीनं देता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करणं ही मला वाटतंय की प्रांतपालांच्या ऑनररीचा एक महत्वाचा विषय आहे आणि हा आपण घ्यावा ही एक विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आहे.
बोला उदयजी. विजय राठी यांनी फार गोड गोड भाषेत कडू मुद्दा सांगितला. एवढं काय गोड बोलायचं काय कारण नव्हतं. स्पष्ट बोला. काय आहे की हिशेब राहिले तर हिशेब आपण सगळ्यांनी दिलेच पाहिजेत. लायनिझम मध्ये आपण इतकी इन्स्टॉलेशन करतो आणि क्लबला जाऊन काय काय आपण डोस पाजून येतो आणि आपण स्वतः संपूर्ण प्रांताची लिडरशिप करताना काही अडचणी आल्या तर त्या सोडून देतो. माझ्या मते आपल्या संघटनेच्या स्टाफ ऍडमिनिस्ट्रेशन मधला एक दोष असा आहे की मी माझं वर्ष चांगलं केलं, गेल्या वर्षी काय झालं मला माहित नाही, माझं आत्तापासून पुढे बघा. त्यामुळे काय होतं, सेंट्रलाइज अकाउंटिंग सिस्टम नसल्यामुळे पाठीमागचं तसंच राहतं. नवीन येणार सुनील सुतार म्हणणार माझं तुम्ही बघून घ्या ना, मी कसं केलंय, पाठीमागचं मला काय माहित नाही. आणि ते तसंच राहतंय. आपल्या सर्वांना माहिती आहे कोणाचे हिशेब राहिलेले आहेत, कोणाचे हिशेब बरे ती आपण थोडस त्याच्यावर ह्या मीटिंगला ती घ्यायचे नसते, त्या मीटिंगला ते वापरायचे नसते वगैरे नियम आपण काढले. पण ऑनररी मध्ये आपण या लोकांना अकाउंट ठेवण्याची संधी द्यावी. त्यांचे अकाउंट क्लिअर आहेत की त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. ही आपल्यामध्ये मल्टिपल मध्ये काम केलेली मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, यांनी त्यांना दाखवून द्यावं. म्हणजे हाऊस समोर अशा गोष्टीची चर्चा सामान्य लाईन समोर होणार नाही. एक आर्थिक बाजू स्वच्छच असल्याचा मेसेज जाईल. आणि सपोज आता मी उदाहरण म्हणून सांगतो, वासुदेवनी सांगितलं की माझे हे हिशेब तयार आहेत पण त्यांचा हिशेब सादर करायला काही त्या पद्धतीच्या सभा नव्हत्या, त्या पद्धतीच्या आपल्या मीटिंग नव्हत्या, काय असेल. पण ते हिशेब आपण आपल्या लेवलला ऑनररी लेवलला क्लिअर करून ठेवले की आपल्याला जर एक खात्री झाली की हा या वर्षाचा विषय संपला, मग त्याच्यावर दुसऱ्या वर्षाचा कुठला आहे, तिसऱ्या वर्षाचा कुठला आहे, हे विषय आपण का नाही तपासत आहोत. आपण ते तपासले पाहिजेत. ऑनररी मध्ये ते त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आपणच जर असं चुकीचं किंवा पांघरून घालण्याचं धोरण ठेवलं तर आम्हाला कोणाचे इन्स्टॉलेशन सुद्धा घेण्याचा अधिकार नाही. आम्ही जाऊन काय सांगायचं लोकांना, 2 अकाउंट ठेवा, 3 अकाउंट ठेवा, अमुक करा तमुक करा. जर आम्हीच नाही पाळलं तर काय होईल. तर आता ते पाळा, जे झालंय पाठीमागचं. पण अजूनही ज्यांचे अकाउंट आलेले नाहीत ते अकाउंट त्याच्यासाठी एखादी स्पेशल ऑनररी लावा, त्याच्यामध्ये हे अकाउंट क्लिअर करून घ्या आणि मग त्याच्यामधल्या त्रुटींची चर्चा कॅबिनेटमध्ये करायची असेल किंवा जनरल बॉडीमध्ये करायची असेल ती नंतर न्या. पण आपल्या लेवलला त्याची चिरफाड व्हावी आणि ते स्वच्छ व्हावेत याच लेवलला. म्हणजे कोणत्याही, माझा हेतू स्वच्छ आहे, मी कुणालाही वैयक्तिक बोलत नाही. कोणत्याही प्रांताच्या लीडरची चर्चा ही सभागृहात होऊन संपूर्ण त्याची इमेज खराब होते, हे थोडस चुकीचं आहे. आपण ती आपल्या लेवलला काय असेल त्या दोषावर गुणावर चर्चा करून तो विषय तिथे स्वच्छ केला पाहिजे, असं माझं मत आहे. ओव्हर. आणखीन एक गोष्ट की अरविंद कोण शिरसगी यांचा हिशोब पण मला वाटतं त्यांनी प्रांतपालांच्याकडे पाठवलेला आहे. आणखीन त्यांच्या अकाउंटमध्ये जवळजवळ 73,000 रुपये शिल्लक होते. तर हे जे 73,000 रुपये शिल्लक होते तर त्यांची जी 4th कॅबिनेट मीटिंग झाली यामध्ये त्यांनी त्याला मंजुरी घेतली होती की हे 73-74,000 रुपये जे आहेत ते डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टकडे वर्ग करावेत. आणि त्या संदर्भात राजच्या हे जे त्यांचे कॅबिनेट ट्रेझरर होते त्यांनी ही माहिती मला दिलेली होती की 73,000 रुपये आमच्याकडे आहेत आणि हे डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टला वर्ग करायचे आहेत. तर काही सिग्नेचर अजून आपल्याकडे ज्या डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टच्या आहेत त्या न झाल्यामुळे मी त्यांना हे सांगितले की एक पत्र तुम्ही असं द्या आणि हे पैसे आता जे आत्ताच जे प्रांतिक प्रशासन आहे त्यांच्याकडे हे वर्ग करा. तर हे जवळजवळ 73,000 आणि काहीतरी रुपये आहेत ते त्यांनी अण्णासाहेबांच्याकडे वर्ग केलेले आहेत. ही एक चांगली बातमी मी सांगतो की हे सर्व्हिस ट्रस्टला हे पैसे आपल्याकडे जमा होणार आहेत. तर त्या दृष्टीने हे पैसे अरविंदजी कोण शिरसगींच्या वर्षातले पैसे आलेले आहेत. अकाउंट्स काय आलेले मला माहिती नाही आहेत पण त्यांच्यातली शिल्लक रक्कम जी आहे ती मात्र त्यांनी सर्व्हिस ट्रस्टच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट प्रशासनाला दिलेली आहे. मला एक शंका विचारायची आहे विजयजी.
प्रांतपाल उरलेले पैसे सर्व्हिस ट्रस्टला देत असताना त्याला कोणाची मंजुरी कॅबिनेटची वगैरे मंजुरी लागते का? होय होय, 4th कॅबिनेट मध्ये त्यांनी ही मंजुरी घेतलेली आहे, त्यांच्या 4th कॅबिनेटला. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. कुठलेही पैसे जर सर्व्हिस मधले असतील किंवा या संदर्भातले पैसे असतील तर याच्या संदर्भातली मंजुरी ही तुम्हाला तुमच्या कॅबिनेट मध्ये घ्यावीच लागेल. म्हणजे मनात आलं प्रांतपालांचे आणि पैसे देऊन टाकले असं होत नाही आहे. ज्यावेळी आपण एक कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळ ज्यावेळी करतो त्यावेळी या मंत्रिमंडळामध्ये त्याची मान्यता आपल्याला घ्यावी लागेल आणि सुनीलजी तशी मान्यता अरविंदजींनी त्यांच्या कॅबिनेट मध्ये घेतलेली आहे. ओके ओके. परमिशन घेतलेली आहे. हॅलो सुनीलजी. हा बोला सर. गव्हर्नर. हॅलो बोला सर, बोला. हा, आता जे विजय कुमारने सांगितलं त्याप्रमाणे जो अरविंद कोनसेरस्के यांच्याकडलं तो आपण अकाउंटची कॉपी त्यांनी पाठवली होती, ती गेल्या महिन्यात पाठवली होती. त्याचे मी पूर्ण स्टडी करून त्याची बॅलन्स रक्कम किती आहे ते पण विजय कुमारला मी बोललो होतो आणि तसंच अरविंदला पण बोललो होतो. त्यांनी आणि आम्ही दोघांनी प्रयत्न करून तो परवापर्यंत पाठपुरावा केल्यामुळे 72,000 रुपये समथिंग काल परवाशी जमा झाले. डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टचे पैसे ते आपण ऑक्सिजन मशीनसाठी आपण आताच्या डिस्ट्रिक्टच्या ऍडमिशन जे पैसे दिलेत त्याच्यासाठी आपण ते ट्रान्सफर करून घेतलेत. कारण आता आपण जवळ 41 मशीनचे पैसे आपल्याकडे जमा आहेत. पैकी 30 मशीन आपण दिलेत, त्यांचे 45,000 अधिक या वर्षीच्या डिस्ट्रिक्ट ऍडमिशन मधले ट्रस्टसाठी जमलेले पैसे 1,22,000 आणि एकूण अशी 5,72,000 ची रक्कम ही आपण 10.5 लाख रुपये पेमेंटच्या अगेन्स्ट आपली हे केले आणि ट्रस्ट कडून आपल्याला 4,77,000 यायचे होते. पैकी 72,000 परवा अरविंदच्या पैशातून जमा झाले. जवळपास 4,10,000 पर्यंत आपले डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनला ट्रस्ट कडून पैसे येणे आहेत आणि बाकीचे 11 मशीनचे 15,000 प्रमाणे आपल्याकडे 1,65,000 रुपये शिल्लक आहे. त्या 11 मशीनसाठी आपण ठेवलेले आहेत. ते आपल्या माहितीसाठी. धन्यवाद अण्णासाहेब. गव्हर्नर मी बोलू का थोडंसं? सर बोला बोला बोला. बेसिकली हे 74,000 रुपये जे त्यांनी दिलेले आहेत हिशोब मंजूर होण्याच्या अगोदरच दिलेले आहेत, हे चुकीची गोष्ट आहे. आधी हिशोबाला मंजुरी घेऊन त्याच्यानंतर ती शिल्लक रक्कम जेव्हा मंजूर तुम्हाला केली जाते सभागृहाकडनं त्याच्यानंतर ते ट्रान्सफर केले पाहिजे आणि त्याच्यानंतर खर्च केले पाहिजे. मला वाटतं ही चुकीची प्रोसिजर फॉलो केली जाते. मंजुरी न घेता हे पैसे परस्पर ट्रान्सफर करणं हे चुकीचं आहे आणि याच्या पद्धतीने व्यवहार करू नये असं मला वाटतं. मुद्दा विचारता त्यांचा खर्चाचा हिशोब त्याचा मंजूर झालाय काय? नंतर पैसे ट्रान्सपोर्ट याच्याकडे व्हावे. अजून त्यांनी डिस्ट्रिक्ट सर्व्हिसला पैसे दिले नव्हते. 3 वर्षामध्ये डिस्ट्रिक्ट सर्व्हिसला पैसे त्यांनी द्यायला पाहिजे होते, ते दिले नाहीत. त्याचा पाठपुरावा झाल्यामुळे आता 72,000 तरी जमा झाले. ते खरं म्हणजे पूर्वीच व्हायला पाहिजे. 72,000 रुपये डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टचे जमा झालेले आहेत का कॅबिनेटचे जमा झालेले आहेत? नाही, सर्व्हिस ट्रस्टचे जमा झाले तर ते ट्रस्ट अकाउंटला का गेले नाही? समजा डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टचे जर पैसे असतील तर ते डायरेक्ट सर्व्हिस ट्रस्टला का जमा झाले नाही? कारण डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टने आपल्याला ऑक्सिजन मशीनसाठी डिस्ट्रिक्ट ऍडमिशन म्हणून पैसे दिले होते. नाही माझं म्हणणं आहे अण्णासाहेब, माझं दुसरं म्हणणं आहे अरविंदच्या काळामध्ये त्यांनी बिल पाठवलं होतं त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टची जी आपली व्हॉलंटरी लेव्ही आहे 50 रुपये पर मेंबर ती जमा केलेली आहे. ती त्यांनी डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्ट कडे हँड ओव्हर केली का? नाही केली नाही. ती केलेली नाही. मग ते हे जे 74,000 तुमच्याकडे जे दिलेले आहेत ते ट्रस्टला पैसे न देता तुमच्याकडे त्यांनी दिलेले ट्रस्टचे पैसे डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टच्या चेअरमनच्या लेखी संमतीनं, कारण डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्ट तुमचा प्रश्न नाहीये. तुमचा प्रश्न नाहीये. अरविंदनी जे पैसे जमा केलेले होते हे 74,000 रुपये जे आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड्स 50 रुपये पर मेंबर व्हॉलंटरी लेव्ही लावलेली आहे. हे पैसे त्याच्यात इन्क्लूड झालेले आहेत. त्यामुळे याच्यावर 1,20,000 यायला पाहिजे. नाही यायला पाहिजे. 1,20,000 त्यांनी डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टला ट्रान्सफर करायला पाहिजे, केलेलेच नाहीये. आणि ते उद्याच्या त्यांचा ऑडिटला अकाउंट आपल्याला मंजुरीसाठी विषय आहे कॅबिनेटला, त्यावेळेला आपण ते त्यांना विचारू शकतो. पण जेवढे आपल्याला काहीच आलेलं नव्हते त्यापैकी 72,000 तर आले. म्हणजे काहीच आले म्हणजे सर मेहरबानी नाही, काहीच आलेलं नाही. इज अ ट्रस्टी, इज नॉट ओनर.
नाही पण हे 2-3 वर्षात काही झालेलं नाही आणि त्याने दिले ते चुकीची गोष्ट आहे सर. नाही पण ती 2-3 वर्षामध्ये विचारले गेले नाही ना, आता विचारले तर गेले. अण्णासाहेब हा बोल. बघा, मला त्यांनी हे डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टचे पैसे आहेत म्हणून सांगितले, आमच्याकडे शिल्लक राहिलेले पैसे आहेत असं त्यांनी लक्षात घ्या. मला त्यांनी ही गोष्ट सांगितलेली नाही की बुवा डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ट्रस्टचे जे आपण दरवर्षी जे 50 रुपये घेतो त्यातले हे पैसे आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं नाही. आता असा होता की अजून आपल्याकडे सांगलीला अकाउंट असल्यामुळं त्या सांगली अकाउंट मध्ये आता ते जी बँक बदलली गेली आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ट्रस्टींच्या सह्या पेंडिंग असल्यामुळं मी फक्त त्यांना सांगितलं की त्यात आणि काहीतरी अडचण यायला नको म्हणून त्यांना सांगितलं तुमच्याकडचे पैसे तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन कडे पाठवून द्या, हा विषय होता. पण हे बुवा ते लेव्हीचे पैसे आहेत असा कुठेही उल्लेख नाही. आणि खरं वास्तविक जर ते पैसे होते तर ते त्यांनी त्याच वर्षी जे अध्यक्ष होते त्यांच्याकडे त्यांनी पैसे द्यायला पाहिजे होते. हा विषय आम्हाला काही माहितीच नाही आहे. विजय राठी सर, जर त्यांनी ठराव करून मंजुरी घेतली असेल की राहिलेले पैसे ट्रस्टला द्यायचे तर याचा अर्थ असा झाला की हे राहिलेले पैसे ते ट्रस्टला द्यायचे, शिवाय 50 रुपये प्रमाणे माझा प्रश्न वेगळा आहे. मिळायला पाहिजे. राहिलेले पैसे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचे पैसे नाहीयेत, हे व्हॉलंटरी लेव्हीची त्याला मॅन्डेटरी ट्रस्टला द्यायला त्याच्यापैकी पैसे शिल्लक 1,20,000 पैकी 74,000च शिल्लक आहे. त्याच्यानंतर त्यांनी 50,000 रुपये डेफिसिट करून दिलेले आहेत ते. अनिल भाई हे अनिलजी बोला. नाही म्हणजे कसं आहे की त्याच्या वर्षातले आपल्या व्हॉलंटरी लेव्ही जी घेतलेली आहे ते पैसे अरविंद कोणत्या वर्षातले आपल्या अकाउंटला आलेले आहे पूर्ण आलेले आहेत. त्याचे सरप्लस आहे. ऍडमिनिस्ट्रेशनचे पैसे आहेत ते. हा हे ऍडमिनिस्ट्रेशनचे पैसे आहे, लेव्हीचे पैसे नाही. लेव्हीचे पैसे पूर्ण आलेले आहेत. मग ठीक आहे बरोबर. ऑलरेडी आपण अकाउंटला ते अकाउंटला ऑलरेडी दाखवलेलं आहे, रिटर्न मध्ये ऑलरेडी झालेलं आहे ते आपल्या. ठीक आहे. हे ऍडमिनिस्ट्रेशनचे पैसे आहे ते ठीक आहे. कुठं करायचं हा वेगळा भाग आहे. नाही पण माझी कल्पना झाली की डिस्ट्रिक्ट सर्व्हिस सर्व्हिसचे पैसे नाही ट्रान्सफर न करता नाही ते पैसे आलेले पूर्ण. अरविंदचं अभिनंदन करायला पाहिजे. अभिनंदन पूर्ण आलेलं आहे, 100% आलेलं आहे हिशोब दिल्याबद्दल. अरविंद कोण सर की इथं आहेत मीटिंग मध्ये, त्यांना बोलायला सांगा. अरविंद तुमची एक्सप्लेनेशन पाहिजेत. अनम्यूट करा. हॅलो. बोला सर. बोला अरविंद जी. बोला. अरविंद जी बोला की ऐकू येते. बोला. भाकरी अर्धी ठेवू का? बरं बेटा, भाकरी अर्धी ठेवू का? हॅलो अरविंद जी. सर आहेत ते, आय थिंक सो. त्यांचा आवाज नाही येत बहुतेक. आय थिंक नाही, त्याचं तोंड पण हलत नाही आहे बोलून. तरी हे झालं सर. चला पुढचा विषय घ्या. आजारी आहेत सोडून द्या. पुढचा विषय एनी अदर मॅटर्स. आपले अजेंड्यावरचे विषय संपले सगळे. आणखी कुठल्या विषयावर आपल्याला चर्चा करायची तर आपण करूया. तर कोणाला बोलायचं आहे? नाही. थँक्स म्हणा. थँक्यू. गुड मीटिंग. थांबा आभार मानतो. थांबा. आता मी वैयक्तिक तुम्हा सर्वांचा आभार मानतो. आज तुम्ही या मीटिंगला सर्वजण उपस्थित राहायला
माझे सगळे प्लॅन, माझे विचार ऐकून घेतला आणि तुमचं मार्गदर्शन पण झालं. यामध्ये आपल्याला काय ज्या दुरुस्ती आहे ते आपण करून घेऊयाच. आणि वर्षभरासाठी तुमचे आशीर्वाद, तुमचा पाठिंबा, सक्रिय सहभाग हा मला अपेक्षित आहे. तो तुम्ही सर्वांनी द्यालाच अशी मी अपेक्षा करतो. पुढच्या दोन्ही मीटिंग आपल्या फिजिकल व्हाव्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि लवकरात लवकर आपण सर्वजण भेटूया आणि आपली इन्स्टॉलेशन आपलं जे आहे कॅबिनेटचं, त्यावेळेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आपले VDG2 भोजराजी नाना यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा समारोप आभारानं करावा. धन्यवाद. नाना नमस्ते, बोला. नाना अनम्यूट करा. बोला बोला. नमस्ते सर्वांना. प्रथमतः आपल्या ऑनरी कमिटीच्या मीटिंगला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली. मी त्याबद्दल प्रथमतः ऑफिसर अण्णासाहेब गळदगे आणि DG इलेक्ट सुनीलजी सुतार यांचे आभार मानतो. मीटिंगसाठी त्या मानाने अतिशय चांगली उपस्थिती आहे PDGंची असं मी मानतो. या मीटिंगला अतिशय चांगल्या प्रकारे खेळमेळीच्या वातावरणात चर्चा झालेली आहे. मला ही मीटिंग अतिशय आवडली की सर्वांनी अतिशय मनापासून अगदी पारदर्शकपणे आपले विचार मांडले आणि आताच्या इलेक्ट यांना अतिशय चांगल्या प्रकारच्या सूचना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आम्ही त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं, मी आणि राजशेखरजी कापसे यांना या सर्व कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य देण्याची ग्वाही देतो. आजच्या मीटिंगला उपस्थित असलेले आपल्या मल्टिपल काउन्सिलचे व्हाईस चेअरमन जितेंद्र जोशी, त्याचबरोबर सिनियर PDG गुलाबचंदजी शहा, त्यानंतर पांडुरंगजी शिंदे, विलासभाई शहा, बाबासाहेब पवार, मामासाहेब जाचक, CM पारेख सर, त्याचबरोबर दिवाकरजी शेट्टी आज हुबळीहून मुद्दाम उपस्थित आहेत. आज त्यांचं खरं इंटरॅक्शन बोलणं होऊ शकलं नाहीये किंवा त्यांची विजिबिलिटी पण जास्त दिसली नाहीये, पण फार बरं वाटलं की ते, माझं टोपण नाव दिवाकर आहे, त्यांचंही नाव दिवाकर आहे, आम्ही एकमेकांना ब्रदर म्हणतो. ते दिवाकरजी उपस्थित राहिल्यामुळे विशेष आनंद झाला. मिलिंदभाई शाह आहेत, उदयजी लोध आहेत, अण्णासाहेबांनी तर अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून सुरुवात करून दिली. आणि आमचे शहा सर सुद्धा उपस्थित आहेत, झपके सर आहेत, त्याचबरोबर आपले PMCC अनिलभाई देसाई आणि PMJF अशोक मेहता, मनोहरभाई शर्मा, विजयजी व्यंकटेशजी यजुर्वेदी, त्याचबरोबर PMJF विजयकुमार राठी, PMJF जगदीशभाई पुरोहित सर आणि अरविंदभाई वनसिरनसिगी, वासुदेवजी कलगटगी, हे सर्वजण उपस्थित राहिले आणि सर्वांनीच या कामकाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग घेतलेला आहे. मी ह्या DG टीमच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय लाईन. नमस्कार सर्वांना धन्यवाद. ग्रेट मीटिंग, मस्त आली, मजा आली, लय भारी. आणि अजून काय आपल्याला सूचना असेल तर मला वैयक्तिक फोन करून तुम्ही सर सांगू शकता. मीटिंग चांगली कंडक्ट केली. येस सर. सुनील भाई वेल्डन. सुनील भाईला अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. सुनील भाई अभिनंदन, मस्त केली. थँक्यू सर, धन्यवाद. अभ्यास पूर्ण तयारी आहे. नाही, ही मीटिंग मला फिजिकल पाहिजे होती म्हणताना मी अजून जरा पुढे जास्त जेवढं ढकलत होतो. मला अपेक्षा होती की 15 तारखेला हे सगळं ओपन होईल. आपल्या शब्दाला नक्की यश येईल, शंका नाही. चेहरा दाखवा. व्हिडिओ चालू करा सर सगळ्यांचा पुन्हा एकदा.
सुनील कुमार अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. सुनील भाई अभिनंदन. सर तुमचा अण्णासाहेब सत्कार आपल्याला कॉन्फरन्स मध्ये आपल्या इन्स्टॉलेशन मध्ये करायचा आहे, मोठा जंगी सत्कार. हो विषय झाल्याबद्दल करायलाच पाहिजे. आज व्हर्च्युअल असल्यामुळं काय होऊ शकलं नाही, पण तुमचा फिजिकल सत्कार मोठा करायचा आहे. करूया. अण्णासाहेब अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू. अण्णासाहेब फारच सुंदर पद्धतीनं मीटिंग कंडक्ट केली सर्वांनी दोघांनी मिळून. कॉम्बिनेशन दोघांचं चांगलं होतं, सुसंवाद होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना पार्टिसिपेट केल्याबद्दल गव्हर्नर आपले अभिनंदन. बाबासाहेब नमस्कार. कशा आणि मल्टिपल व्हाईट प्रेसिडेंट झाल्याबद्दल परत एक वेळ अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू. अण्णासाहेब सर अभिनंदन तुमचंही. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि सुनील भाई अतिशय सुंदर मीटिंग अरेंज केली आणि अभ्यास पूर्ण तुमचा सगळा प्लॅनिंग आहे. शहा सर चेहरा दाखवा की. मी कुठं दाखवायचा, तिन्ही दाखवायला पाहिजे. व्हिडिओ सुरू करा की सर. सांगते ना मी आहे म्हणून. सुनील भाई काँग्रेट्स. मीटिंग एकत्र एक फेलोशिपची मीटिंग घ्या आता. घ्यायचे हो. मी जास्त उत्सुक आहे त्यासाठी. मी सुद्धा त्यासाठी जास्त उत्सुक आहे. मिलिंद भाई आता व्हर्च्युअल फेलोशिप मीटिंग करूया. चला आता व्हर्च्युअल फेलोशिप मीटिंग करूया म्हटलो. चला एक 10 मिनिटांनी सगळेजण जमा. चला गुड नाईट. धन्यवाद. बाय. गुड नाईट. चला गुड नाईट. सर करू बंद. यस सर. ओके सर. बाय सर. धन्यवाद. नाही